आपलं 1947 साली सुरू झालं, जे 1 वर्ष चाललं. त्याच्यानंतर 1962 युद्ध जे आपलं चीनशी झालं ते जवळजवळ 4 आठवडे चाललं होतं आणि आज म्हणजे 21 नोव्हेंबरला हे युद्ध संपलं होतं. ते राहू दे, जास्त लाईट करू नका. हा ठीक आहे, तर अंधार होईल अगदी. ते रेकॉर्ड वगैरे करतात ते त्यामध्ये ते फोटोग्राफी करता बघतायत ते. हा ठीक आहे, ओके. तर ते युद्ध 1962 जे युद्ध होते 21 नोव्हेंबर म्हणजे आजची तारीख, त्या दिवशी युद्धविराम झाला होता. आणि या युद्धामध्ये असं मानलं जातं की भारताचा पराभव झाला, जे बरोबर नव्हतं. कारण त्यावेळेला या युद्धामध्ये भारताचे सैन्य 4.5 लाखाच्या आसपास होतं आणि फक्त 25,000 सैन्य हे युद्धामध्ये लढलं. 20,000 सैन्य लढलं अरुणाचल प्रदेशमध्ये, तिथे लोहित, सियाम जशा व्हॅलीज आहेत तिथे लढलं. आणि 5,000 सैन्य म्हणजे एक ब्रिगेड ही लढली लडाखमध्ये. आणि म्हणजे जेवढं भारताचं सैन्य होतं 4.5 लाख, ज्याचं गणित चांगलं असेल त्यांनी बघावं की 25,000 सैन्य फक्त लढलं, म्हणजे जवळजवळ 90% सैन्य या युद्धामध्ये लढलं नाही. आणि याच्याशिवाय इंडियन नेव्ही म्हणजे नौदल लढलं नाही, भारतीय वायुदल ते लढलं नाही. म्हणजे 90% सैन्य लढलं नाही, 100% नेव्ही एअरफोर्स लढलं नाही. हा पराभव सैन्याचा झाला असं कसं म्हणता येईल? हा पराभव झाला होता त्यावेळेच्या राजकीय नेतृत्वाचा, ज्यांना वाटलं की आपण हे युद्ध हरलो. आणि त्याला अनेक कारणे थोडंसं मी कव्हर करीन. आणि या युद्धाचं आता एकदम आठवण कशी झाली तर थोडंसं मी आय ट्राय अँड कीप इट शॉर्ट. एक 3-4 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी मला एक कॉल आला की साहेब, मी सतीश अंबईकर, मी अकोल्यातनं बोलतो आहे, मी तुमचे लेख वाचतो वगैरे. म्हटलं ठीक आहे, कोणी माझा लेख वाचतोय ऐकून मला आनंद वाटला. तर मी लेख लिहितो पण वाचतो हे मला माहिती नव्हतं. तर एनिवे, तर म्हटलं चांगलं आहे. तर म्हणे नाही साहेब, त्याच्याकरता मी त्याला कॉल नाही केला. मी ते अकोल्यामध्ये एका चौकात उभा आहे. त्या चौकामध्ये लेफ्टनंट विष्णू आठले यांचा एक पुतळा आणि त्या रस्त्याचं नाव दिलेलं आहे. आणि तिथे अत्यंत घाण झालेली आहे, ते रस्ता मेंटेन झाला नाही वगैरे. म्हटलं हे फार वाईट आहे की असं रस्ता जर मेंटेन केला नसेल, चौकात घाण असेल, ते बरोबर म्हणजे ते बरोबर नाही. परंतु म्हटलं तुमच्या माहिती करता हे तुम्ही ज्याचं नाव घेतलं लेफ्टनंट विष्णू आठले, हा माझा सख्खा मावस भाऊ आहे. म्हणजे अरे बापरे, मावस भाऊ आहे? म्हटलं हो. आणि ते म्हणाले की तुम्ही कोणी याच्यावरती पुस्तक लिहिलेलं आहे का? म्हटलं नाही, त्यावेळेला दुःख इतकं जास्त झालं होतं की पुस्तक लिहिण्याचा विचार कधीही पुढे आलेला नव्हता. तर ते म्हणाले की पुस्तक लिहायचं का? तर म्हटलं पुस्तक लिहायचं का, तर त्यांची बहीण सुधाताई आठले, तर दिसत नाही मला कुठे आहेत त्या, आहेत ओके, दिसल्या. हो, सुधाताई आठले नाटेकर. मी ओके, मग माधवी नाटेकर. हा ओके, ट्यूबलाईट पेटायला थोडा वेळ लागतो. तर ठीक आहे. तर माहेरचं नाव आठले आणि इथे डॉक्टर नाटेकरांच्या पत्नी. तर म्हटलं त्यांच्या बहिणीला रिंग करायला पाहिजे की आता लिहू शकतो की नाही. तर सुधाताईंनी म्हणजे माधवीताईंनी म्हटलं की हो. आणि हे सगळं आपल्या डोक्यात काहीच नव्हतं, कारण 1962 साली झालेलं युद्ध, काल काय झालं ते आज लक्षात राहत नाही. तर इथं डॉक्युमेंटेशन काहीच नव्हतं. आणि दुसरी गोष्ट अशी की जी आठले फॅमिली होती, ही एक अशा म्हणजे त्यांचं तत्व काही अशी होती की त्यांनी विष्णूच्या डेथ नंतर जे पेन्शन मिळतं ते पण त्यांनी घेतलं नाही. म्हणजे विदाऊट पेन्शन झालं होतं. तर म्हणजे काहीच माहिती नव्हती. तर मग आंबेकरांनी मग त्याला म्हटलं की सगळ्या जी माहिती आहे ती प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आहे, ती तुम्ही एकत्र करा आणि करा. आणि त्यांनी ते पुस्तक तयार केलं आणि त्यांचं हे खरोखर कौतुक करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग मी थोडंफार काही लिहिलं, इतरांनी काही लिहिलं वगैरे. तर मी विष्णू आठले यांचा जो म्हणजे शौर्य, त्यांनी जे काम केलं थोडं त्याच्याविषयी बोलीन. 1962 जे बॅकग्राऊंड आहे थोडं त्याच्याविषयी बोलीन. आणि त्याच्यानंतर हे जे भारत चीन आजचं जे म्हणजे सध्याची काय परिस्थिती आहे त्याच्याविषयी बोलीन. कारण 1962 झालं, आता 62 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि ते खूप जुनं झालेलं आहे. आणि आता जी आव्हानं आहेत ती नवीन आहेत. तर म्हणून मी रोटरी क्लब सांगली यांचं म्हणजे यांना थँक्यू म्हणतो की आज आपण मला इथे बोलवलं आणि आपल्या सगळ्यांच्या समोर एका हरलेल्या युद्धाविषयी बोलायला परवानगी दिली. कारण हे अतिशय मिसअंडरस्टूड असं युद्ध आहे. तर त्याच्याविषयी थोडंसं मी तुम्हाला सांगेन. तर हे 1962 युद्ध आणि हे पुस्तक शिवरामी वंदिले जे सतीश अंबेकर यांनी लिहिलेलं आहे, ते पुस्तक अवेलेबल आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर बघावं. आणि आता मी थोडंसं बॅकग्राऊंड देतो की 62 युद्ध हे काय होतं. ऍक्च्युली झालं काय की हे युद्ध पहिले का झालं, तर मी जे माझं जे आजचं बोलणं आहे मी 3 भागात वाटलेलं आहे. की 1962 युद्ध थोडक्यामध्ये, मग लेफ्टनंट विष्णू आठले त्यांचा पराक्रम आणि शेवटी आज काय चाललंय, हे 3 भागामध्ये मी करायचा प्रयत्न करीन. कारण आजकाल T20चा जमाना आहे. तर ही भारत चीन सीमा आहे की तीन भागामध्ये वाटलेली आहे.
एक ती सिक्कीम, एक आहे लडाखमध्ये, एक आहे सिक्कीममध्ये आणि तिसरी आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. तर ही तिकडची. आणि त्यावेळेला आपले जे पंतप्रधान होते, total rubbish. The PM has told it. We don't need business policy. Our policy is ahimsa. We foresee no military threats. As far as I am concerned, you can scrap the army. Police are good enough to meet our security needs. 1962 साली पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू, आणि त्यावेळेला आर्मी चीफ होते जनरल थिमय्या. एक अतिशय अनुभवी असे ते सेनापती होते. तर ते 61 साली नेहरूंच्याकडे गेले आणि म्हणाले की मी भारताच्या समोर जी सुरक्षेची आव्हानं आहे त्याच्याविषयी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आपण देशात एक देश म्हणून देशाला सुरक्षित कसं ठेवता येईल याचं आपल्याला थोडं नियोजन करता येईल. तर जसं थिमय्या ब्रीफिंग करता गेले तर नेहरूंना एकदम राग आला, म्हणजे रबिश, टोटल रबिश. तर ते म्हणाले की आपल्याला सैन्याची गरज नाही, पोलीस आर गुड इनफ टू टेक केअर ऑफ अ सिक्युरिटी. सैन्याची आपल्याला अजिबात गरज नाही आणि पोलीस आपल्याकरता पुरेसे आहेत. ठीक आहे ना. आणि म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की हे काहीच नाही. आणि त्याचं पुढचं जे त्यांचं म्हणणं होतं हे इथे आहे की दे विल बी नो वॉर बिटवीन इंडिया अँड चायना अँड इन द मोस्ट अनलाइकली इव्हेंट ऑफ देअर बिंग वन. म्हणजे भारत आणि चीन मध्ये युद्ध होणार नाही, आणि युद्ध झालं तर मी एकटा हे वॉर लढू शकतो ॲट अ डिप्लोमॅटिक लेवल. म्हणजे एक मुत्सद्देगिरी वापरून मी युद्ध थांबवू शकतो. आणि आपल्याला कल्पना पाहिजे, भारताचं 4.5 लाख सैन्य त्यावेळेला होतं, आणि भारत चीन सीमा जी मी मगाशी आपल्याला दाखवली होती की जी जवळजवळ 3,500 किलोमीटरहून जास्त लांब आहे, त्या सीमेवरती सैन्य नव्हतं. मग सीमेचं रक्षण कोण करत होतं? तर सीमेचं रक्षण करत होतं IFS, म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस. इंडियन फॉरेन सर्व्हिस काय आहे? एक 15-20 डिप्लोमॅट्स असतात जे दिल्लीत बसलेले असतात. ठीक आहे ना. दिल्लीत बसून मुत्सद्देगिरी करणारे लोक सीमेचं रक्षण करू शकतात का? ते कोणालाही सांगायची काही गरज नाही. म्हणजे नेहरूंचा असा विश्वास होता की तिथे सैन्याची गरज नाही. आणि त्यांनी काय झालं की भारत आणि चीन एकाच वेळेला स्वतंत्र झाले होते. नेहरूंना वाटले की ते आपले चांगले मित्र बनतील. त्यांनी भारत चीनी भाई भाई हा नारा सुरू केला होता. मग तो नंतर फसला. आणि ज्यावेळेला त्यांना नेहरूंना कळायला लागलं याने काहीतरी गडबड होती आहे, तर त्यांनी 62 साली पहिल्या वेळा सैन्याला भारत पाकिस्तान सीमेवरून चीन सीमेवरती आणायला सुरुवात केली. ही शॉर्ट सुरुवात होती. आणि जे सैन्य पंजाब मधून आलं ते सगळे म्हणजे हाफ शर्ट पॅन्ट अशी घालून आलेले लोक होते. आणि ज्या भागात ते गेले, हाय अल्टिट्यूड, सुपर हाय अल्टिट्यूड, म्हणजे 9,000 फूट, 10,000 फूट, 11,000 फूट, जिथे नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये तिथे बर्फ पडतो आणि वातावरण खूप थंड असतं. टेम्परेचर -20, -30 एवढं असतं. तर त्या काळामध्ये जे लोक गेलेले होते ते कॉटन शर्ट आणि पॅन्ट घालून गेलेले होते, जो युनिफॉर्म आपण पंजाब सीमेवरती घालतो. तर त्यांच्याकडे काहीही नव्हतं, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणि त्यांना अचानक एक डिव्हिजन म्हणजे 20,000 सैन्य त्यांनी हलवलं आणि ऑक्टोबर पर्यंत ते सैन्य तिथे आलं. आणि मग तिथे काय होतं की म्हणजे तुम्हाला मी पुढे दाखवण्याचा प्रयत्न करतो की ही जी सीमा आहे त्या सीमेवरती सैन्य म्हणजे लढाई सुरू व्हायच्या 1 महिना फक्त आधी आली. आणि तिथे त्यांनी नेहरूंनी काय केलं होतं की त्यांनी जे सेनाधिकारी तिथे बसवलेले होते काही अतिशय चांगले लोक होते, त्यांना बाहेर काढून टाकलं होतं. जनरल थिमय्यांना सॅक केलं होतं, त्यांना काढून टाकलं होतं. आणि तिथे जनरल थापर यांना आणलं होतं की जे यशमॅन होते. आणि जे तिथे कोर कमांडचे म्हणजे जे लढणारे सैनिक होते त्यांचा जे मुख्य होते ते ब्रिजमोहन पॉल म्हणून होते, की ज्यांना लढण्याचा काही अनुभव नव्हता. ते आर्मी सर्व्हिस कोडचे लेफ्टनंट जनरल होते. म्हणजे या सैनिकांना कळू शकतं की सैन्याचे सिनियर ऑफिसर्स लढाई करणारे कोण असतात, तर ते इन्फंट्री, आर्टिलरी, इंजिनियर्स त्याचे असतात. ASCचे वगैरे लेफ्टनंट जनरल्स होतात, पण ती युद्ध कलाही त्यांचा भाग नसतो, त्यांचं काम लॉजिस्टिक्स असतं. तर हे यशमॅन तिथे पोहोचलेले होते. तर त्याच्यामुळे युद्धात सगळे जी गडबड झाली ती खूप गडबड झाली. मी याच्यात जास्त डिटेलमध्ये जात नाही, परंतु असं की त्याला फॉरवर्ड पॉलिसी म्हटलं जातं की आपण आता जाऊन पुढे म्हणजे आपलं तिथे जी मॅकमोहन रेषा ही जी चीनला मान्य नव्हती, तर तिथे जाऊन आपण त्या सीमेचं रक्षण करावं. आणि त्यांनी एक डिव्हिजन सैन्याला पुढे पाठवण्याचा प्रयत्न केला. त्याला फॉरवर्ड पॉलिसी असं म्हटलं जातं. आता जर तिथे एखादं पिकेट एस्टॅब्लिश करायचं म्हटलं तर त्याला प्रचंड मेहनत करावी लागते. रस्ते त्या भागात रस्ते नाही, काहीच नव्हतं. आणि सांगितलं जाऊन तुम्ही पुढे जाऊन युद्ध करा. तर जे लॉजिस्टिक किंवा जे सप्लाय जो तुमचा यायला पाहिजे ॲम्ब्युशनचा वगैरे त्याला काहीही नव्हतं. आणि हे सगळे सैनिक तिथे जाऊन पुढे बसलेले होते. आणि ऑक्टोबर हा भाग आहे, 2 भागात युद्ध झालं. अरुणाचल प्रदेश जो इथे दाखवलेला आहे आणि दुसरा लडाख, मी नंतर दाखवण्याचा प्रयत्न करीन. आणि तिथे वेगवेगळी खोरी दाखवलेली आहे
लोहित आहे, सियांग आहे, सुबानसिरी आपण ते वाचू शकाल तर निमित्त तिथे व्हॅलीज आहेत तिथे. तर या खोऱ्यांमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये युद्ध झालं आहे आणि 2 ठिकाणी जास्त मोठं युद्ध झालं. एक तर जिथे लोहित लिहिलं आहे, लोहित तिथे युद्ध झालं, आणि दुसरं जे तिकडे सियांग लिहिलेलं आहे आणि त्याच्या जवळच तवांग म्हणून आहे. तवांग आपण नाव ऐकलं असेल, तर तवांग या भागात युद्ध झालं आणि तिथे चीनी म्हणजे आपलं सैन्य तिथे किती होतं, एक 20,000च्या आसपास होतं. जे 3-4 खोऱ्यामध्ये 3-4 व्हॅलीजमध्ये डिव्हाइड झालं होतं. म्हणजे एका व्हॅलीमध्ये फार तर 2-3-4 हजार सैनिक एवढे होते आणि चीननी तिथे 1-1.5 लाखाहून जास्त सैन्य आणलं होतं. म्हणजे आपल्यापेक्षा जवळजवळ 6-7 पटीने जास्त. आणि त्यांनी तिथे ह्युमन वेव्ह टॅक्टिक्स म्हणजे माणसाच्या लाटा अशा प्रकारे त्यांनी युद्ध तिथे सुरू केलं होतं. म्हणजे एकदम एका पिकेटवरती हल्ले करण्याकरता 400-500 चीनी तशा मुंग्या सगळ्या दिशेने येतात, तशा सगळ्या दिशेने ते हल्ले करायचे. आणि त्यावेळेला प्रॉब्लेम काय होता की भारतीय सैन्याकडे जे वेपन होतं, जे बेसिक वेपन सैन्याचं असतं ते आहे रायफल. आता सध्या आपल्याकडे 7.62 किंवा 5.56 इंचाचा रायफल आहे, जी सेमी ऑटोमॅटिक आहे. त्यावेळेला जी रायफल होती ती 303 होती, म्हणजे बोल्ट ऍक्शन, की एका वेळेला एक गोळी फायर व्हायची व पुन्हा बोल्ट करायचं, पुन्हा दुसरी. तर ज्यावेळेला सैन्य म्हणजे चीनी सैन्य मोठ्या संख्येने येतं आहे, तर तुम्हाला म्हणजे त्यांच्यावरती फायर करण्याची स्पीड पाहिजे, ती कधीही तुमच्याकडे नव्हती. तुम्हाला प्रत्येक गोळी फायर झाली की पुन्हा बोल्ट, पुन्हा ते लोड करायचं, पुन्हा फायर करायचं. म्हणजे आपल्याकडे जे ऑटोमॅटिक वेपन्स लागतात, जी नंतर आली, सेल्फ लोडिंग रायफल 5.56 इंचास, AK-47 वगैरे, तर त्यावेळेला काहीच नव्हतं. ते आपल्याकडे असलेली शस्त्र ही अतिशय जुनाट शस्त्र होती. कारण नेहरूंचं असं मत होतं की आपण शस्त्रांवरती पैसा खर्च करू नये, आणि त्यांनी म्हटलं की सैन्याचा आपल्याला काही उपयोग नाही. पण त्यांना म्हणजे हे लक्षात आलं नव्हतं की 47-48चं युद्ध ज्यावेळेला झालं, ज्यावेळेला ते पंतप्रधान होते, तर काश्मीर कोणामुळे वाचलं, तर ते भारतीय सैन्यामुळे वाचलं. आणि हे युद्ध 1 वर्ष चाललेलं होतं, हे लक्षात असायला पाहिजे. दुसरं, ज्यावेळेला हैदराबादचं लिबरेशन झालं, ते कोणी केलं, तर ते भारतीय सैन्याने केलं, ऑपरेशन पोलो याच्या खालती. मग त्याच्यानंतर गोव्याचं लिबरेशन झालं, तर ते कोणी केलं, तर ते सुद्धा भारतीय सैन्याने केलं. आणि ते मी आपल्याला सांगू इच्छितो की गोवा 1961 साली आपण गोव्याला स्वतंत्र केलं, तर त्याच्यामध्ये लेफ्टनंट विष्णू आठले यांचा सहभाग होता. त्याच्याविषयी मी बोलण्याचा प्रयत्न करीन. त्यांनी 17 पॅराफील्ड नावाचं युनिट जॉईन केलं होतं, की जे आकाशातनं म्हणजे पॅराशूटच्या मदतीने खाली उडी मारतात, आणि तोफखाना सुद्धा पॅराशूटच्या मदतीने खालती येतो. 17 पॅराफील्ड रेजिमेंट नावाचं हे आहे. तर त्याच्यामध्ये लेफ्टनंट विष्णू आठले पण होते, आणि 61च्या गोवा लिबरेशन मध्ये त्यांचा सहभाग होता. 3 दिवसामध्ये त्यांनी तो गोव्याला लिबरेट केलं होतं. आणि हे युद्ध असं होतं की युद्ध म्हटलं की आपण युद्ध सीमेपासून सुरू करतो, पण त्यांनी काय केलं, आपले जे छत्रीधारी सैनिक जे पॅराट्रुपर्स आहेत, त्यांना गोव्याची राजधानी जे पणजी आहे त्याच्यावरती एअर ड्रॉप केलं. म्हणजे लढाई सिक्वेन्शियली सुरू नाही केली, कुठे केली, तिथेच उडी मारली, आणि पोर्तुगीजांचं मनोबल तुटलं. आणि ज्याला 20-25 दिवस युद्ध जे चाललं असतं, ते 3-4 दिवसामध्ये आपण ते शॉक ऍक्शननी जिंकलं. तर तिथे लेफ्टनंट विष्णू आठले यांचा पण होता. तर या व्हॅलीज, जिथे लोहित आणि सियांग व्हॅली जिथे युद्ध झालं, आणि दुसरं याच्यामध्ये लडाखमध्ये ते दाखवीन. आणि या सगळ्या व्हॅलीज पण दाखवतात. या सगळ्या नदी आहेत बेसिकली. आणि त्याच्यामधली जी वरची नदी आहे सियांग, तर सियांग नदी ही इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ती वरती चीनमध्ये दिसते आहे. ही नदी चीनमध्ये हिला यारलांग सांगपो असं म्हटलं जातं. तर ती भारतात येते त्याला सियांग बनते, आणि जेव्हा ती आसाममध्ये येते त्याला ती ब्रह्मपुत्रा नदी अशी बनते. आणि मग तिला अनेक नद्या मिळतात. सियांग नदी आहे, सुबानसिरी आहे, सरली आहे, हुरी आहे, लोहित आहे, वगैरे वगैरे. तर आता त्या भागात त्यावेळेला काही नव्हतं, परंतु आता मात्र त्या भागात क्रांती झालेली आहे. इन द सेन्स की तिथे रस्ते, रेल्वे लाईन इतके जास्त झालेले आहेत की ज्यांनी त्यावेळेला ते बघितलं होतं. म्हणजे मला आठवतंय की मी तिथे, तुम्ही सियांग व्हॅली बघा तिथे, तर तिथे माझं पोस्टिंग होतं. अलॉंग नावाची जागा होती. पुण्यावरनं जायला तिथे मला 11 ते 12 दिवस लागायचे. ठीक आहे ना. म्हणजे पहिले पुणे ते मुंबई ते हावडा ते न्यू बोंगाईगाव ते सलापत्थर आणि वगैरे, जास्त डिटेलमध्ये जात नाही. आणि आता तिथे तुम्ही 13 तासात पोहोचू शकता. म्हणजे 13 दिवस आणि 13 तास. म्हणजे कशी क्रांती झाली, कसे रोड झालेले आहेत. तर ही क्रांती नितीन गडकरी आणि सरकारने केलेली आहे. तर याचा सैन्याला खूप मोठा फायदा होतो, कारण सैन्याची जी मुवमेंट आहे ती अतिशय वेगाने होते. आणि अशाच प्रकारची मी मध्ये मध्ये हे पण सांगायचा प्रयत्न करतो, कारण काय होतं की ज्याला आपण चीन विषयी बोलायला सुरुवात करतो, तर त्यावेळेला काही वेळा असं चित्र रंगवलं जातं की चीनची उंची
चीनी सैनिकाची उंची 7.5 फूट आहे आणि ते आपल्याला खूप पिटाई करतात ते वगैरे, तसं नाहीये ते. आपण त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांना तोंड देतो आहे, परंतु म्हणजे ते लेक्चरमध्ये ते ठीक पद्धतीने येत नाही, म्हणून मी तुम्हाला त्याच वेळेला सांगायचा प्रयत्न करतोय की आता रस्त्याची पद्धत म्हणजे रस्ता इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर हे अतिशय इम्प्रूव्ह झालेलं आहे. आमची पलटण कारगिलमध्ये होती. कारगिलमध्ये आम्हाला जम्मू मधून जाण्याकरता जम्मूपर्यंत रेल्वेने यायचं, तिथून 6, 7, 8 दिवस लागायचे. ठीक आहे ना. आताच मी पलटणला पुन्हा भेटलो होतो, तर ते 2 दिवसामध्ये ते लेह मधून उधमपूर किंवा जम्मूला पोहोचले होते, पलटणचा कॉन्व्हॉय. आणि जर तुमच्याकडे जर 4 व्हीलर असेल तर तुम्ही सकाळी जर सुरू केला प्रवास जम्मू पासून, तर तुम्ही लेहला संध्याकाळी 7, 7:30, 8च्या आधी पोहोचू शकता. जे तुम्ही 11-12 दिवस लागायचे. कारण तिथे तर काय झालंय, तिथे रस्त्याची क्रांती जी गडकरींनी केलेली आहे. पहिले रस्ते खालती वरती असे व्हायचे, एका खोऱ्यात दुसऱ्या खोऱ्यात जाण्याकरता. आता त्यांनी तिथे टनेलिंग केलंय, म्हणजे बोगदे तयार केलेत. तर त्याच्यामुळे काश्मीरमध्ये तुम्ही फक्त 2000 फुटाच्या उंचीवरनं जाता आणि प्लेन बोगदा, जसं तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बघितला असेल की बोगद्यामुळे तुम्ही काही घाट चढतच नाही, तुम्ही अगदी प्लेन लेवलला जाता आणि बोगद्यामध्ये तुमची स्पीड 70-80 किलोमीटर्स एवढी असते. तर याच्यामुळे देशाला तर फायदा होतोच, इकॉनॉमी एफिशियंट होतेच, परंतु सैन्याला मात्र प्रचंड फायदा होतो, हे आपलं तिथे कळायला पाहिजे. तर ही युद्धभूमी होती. मी जास्त डिटेलमध्ये त्याशी बोलत नाहीये ती. आणि मग या तिथे पासेस, मी तिथे खिंडी आहेत, त्या खिंडीमध्ये या खिंडीतनं चीनी आत आले होते. 1 लाख सैन्य इकडनं वेगवेगळ्या खिंडीतनं आलं होतं. जिथे केपानला वगैरे दिलेलं आहे, यकानला, गिरूला, तिथून चीनी सैन्याने आपल्या खोऱ्यांमध्ये प्रवेश केला होता आणि तिथे आपलं कुठेही काहीही सैन्य नव्हतं. आता जिथे म्हणजे आता 1962 साली एक ब्रिगेड म्हणजे समजा एक डिव्हिजन सैन्य होतं, 1000 किलोमीटरच्या सीमेवरती 20,000 सैन्य होतं. ठीक आहे. आणि आता त्याच भागामध्ये 3 कोर म्हणजे त्याच्या जवळजवळ 25 पटीने जास्त सैन्य तिथे आहे. हे तुम्ही कल्पना करा की सैन्याची तिथे हे केवढी वाढलेली आहे. जिथे मी एका ब्रिगेडमध्ये होतो, तिथे आता एक डिव्हिजन आलेली आहे आणि तिथे आपली जी तयारी आहे ती आता खूपच छान झाली. जर पारंपरिक युद्ध झालं तर प्रॉब्लेम चीनला मोठा होईल. आपल्याला पारंपरिक युद्ध म्हणजे आर्मी वर्सेस आर्मी या युद्धाची आपल्याला काळजी नको, पण चीनचं एक वेगळ्या प्रकारचं युद्ध जे आहे त्याच्याविषयी मी नंतर तुम्हाला थोडं सांगण्याचा प्रयत्न करेन. तर हे त्यांनी कसा अटॅक केला तर जात नाही. अलॉंगवर तिथेच माझं पोस्टिंग होतं. मी ज्यावेळेला पलटण फैजाबादला होते त्यावेळेला मी अलॉंगमध्ये होतो. तर तिथून ते कसे कुठपर्यंत आले होते ते जास्त डिटेलमध्ये जात नाही. मी सरळ लोहित व्हॅलीपाशी येतो. तर मला थोडंसं विष्णुदादा आठले यांच्याविषयी बोलायचं आहे. तर लोहित हे एक मोठं खोरं आहे, लोहित नदीचं खोरं आहे आणि इथे ब्रह्मपुत्रेचं जे पात्र आहे फार मोठं असतं आणि ब्रह्मपुत्रा पावसाळ्याच्या वेळेमध्ये एक समुद्र बनतो. तर तिथे आम्हाला जर लोहित व्हॅलीमध्ये जायचं असेल तर त्या ब्रिगेडला 82 ब्रिगेड आहे, त्याला हाती ब्रिगेड म्हटलं जायचं. हाती ब्रिगेड म्हणजे काय, शेवटचा जो स्ट्रेच होता ब्रह्मपुत्रेच्या पात्रातून तिथे रस्ते नसल्यामुळे हत्तीवरती बसून जावं लागायचं. म्हणजे मी 5 माउंटेन ब्रिगेड मधून आम्ही ज्याला तिथे जायचं लोहितकडे, तर हत्तीवरती जायचं आणि हत्ती ठरवायचा की जे पाणी आहे ते जास्त, जे पाण्याचा जो स्पीड आहे जास्त असेल तर हत्ती रिव्हर्स गिअर मध्ये लागायचा, मग तुम्हाला क्रॉस करता यायचं नाही कारण ते पाणी शॅलो होतं ते. तर तिथे आता मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिजेस बांधण्यात आलेले आहेत. एक बोगीबिल ब्रिज नावाचा आहे. तुम्ही कधी माझ्या युट्यूब वरती गेला तर मी ती काय क्रांती आहे हे ज्यांनी पहिलं बघितलंय त्यांना तिथे रेल्वेची क्रांती झालेली आहे, तिथे एअरपोर्टची क्रांती झालेली आहे. तिथे म्हणजे आता तिथे तुम्ही 48 तासामध्ये म्हणजे समजा तुम्ही अलॉंग पासून तुम्ही दिल्लीमध्ये पोहोचू शकता ट्रेननी. म्हणजे भयंकर वेगाने ट्रेन्स तिथे जात आहेत आणि तशाच ट्रेन्स आता ज्या काही पुढच्या महिन्यामध्ये जो ब्रिज काश्मीरमध्ये तयार होतो आहे रावी रिव्हर वरती, तो तयार झाला की दिल्ली पासून श्रीनगर पर्यंत तुम्ही 12 तासात पोहोचू शकाल. दिल्लीवाले सगळे लोक संडे सुट्ट्या झाल्या की सगळे जाऊन श्रीनगरला पोहोचतील आणि त्याच्यामुळे तिथे इतके टुरिस्ट येतील की त्याची तुम्हाला म्हणजे टुरिझममुळे काय होतं याचे तुम्हाला कधी मी यांना सांगू शकतो की आताच मी पूंछमध्ये गेलो होतो आणि पूंछमध्ये तुम्ही जर रस्ते बघितले तर पूंछमध्ये ट्रॅफिक जॅम होतो. हे जर तुम्ही कोणाला सांगितलं या लोकांना हसू येईल की पूंछमध्ये ट्रॅफिक जॅम. आणि आम्ही ज्या रस्त्यावरती जायचो ज्याला ऑपरेशन ट्रॅक म्हणलं जायचं तिथे फक्त एक गाडी जायची, तर तिथे आता म्हणजे हजारो गाड्या तिथे जात आहेत. म्हणजे काय ती क्रांती झाली आहे. म्हणजे रस्ते बांधले गेले तर त्यामुळे प्रचंड मदत होते. आणि नंतर मी कृष्णा घाटी ब्रिगेडमध्ये होतो.
तिथून भिंबर गल्लीला जाण्याकरता एकच रस्ता होता. तिथे 5 रस्ते तयार झाले आहेत. तिथे म्हणजे तिथे मी रस्ता चुकलो तेव्हा होतं. या रस्त्याचे भरपूर जास्त ऑप्शन्स असतात त्यावेळेला. तर रस्ते बांधणी, रेल्वे बांधणी, विमानतळं, हे जे याला इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हटलं जातं, यामुळे या भागामध्ये आता प्रचंड क्रांती झालेली आहे. परंतु ते अलॉंग त्यावेळेला नव्हतं. आणि ही वॉलॉंगची ALG म्हणजे ऍडव्हान्स लँडिंग ग्राउंड, तिथे बेसिकली विमानं मला दिसेल तिथे विमानं तिथे उतरायची, डाकोटा वगैरे. तर इथे हे महत्वाचं स्थान असल्यामुळे घाईघाईने 17 पॅराफिल्डला 1 महिन्याआधी इथे पाठवण्यात आलं. आणि 17 पॅराफिल्ड रेजिमेंट जी होती, जी छत्रधारी सैनिक पॅराशूट ब्रिगेडचे ते हे होते, तोफा त्यांच्या होत्या 75 मिलीमीटरच्या. त्यांच्या ज्या तोफा होत्या त्यांच्या जवळ 9 ते 10 किलोमीटर त्यांची रेंज होती. आणि त्या पॅराशूटच्या मदतीने खाली टाकल्या जायच्या. तर त्या तोफा त्यांनी टाकल्या पॅराशूटच्या मदतीने तिथे टाकल्या. त्याचे वेगवेगळे पार्ट्स करून टाकावं लागतं. म्हणजे पूर्ण तो टाकता येत नाही. त्याला डिस्मॅन्टल करून 3 भागात टाकावं लागतं. खाली पडले की ते लेफ्ट राईट मध्ये तोफ जाते. मग त्याला एकत्र करायचं, त्याला पुन्हा जोडायचं, त्याची ॲम्युनिशन हे करायची. आणि नंतर ती रिव्हर जी दिसते, ती नदी जी दिसते आहे, त्याला लोहित नदी म्हटली जाते. तर ज्यांना या ALGचं रक्षण करण्याकरता त्याच्या आजूबाजूला जे डोंगर होते, त्या डोंगरावरती एक सैन्याची ब्रिगेड तिथे तैनात करण्यात आलेली होती. आणि तिथे 17 पॅराफिल्ड रेजिमेंटनी त्यांना आर्टिलरी सपोर्ट म्हणजे फायर सपोर्ट म्हणजे तोफखानाचा सपोर्ट हा दिला होता. आणि तिथे लेफ्टनंट विष्णू आठले, ज्यांच्याविषयी मी नंतर बोलायचा प्रयत्न करीन, तर ते या भागात होते. तर म्हणजे प्रॉब्लेम काय होते, हा उन्हाळ्यातला फोटो आहे. टेम्परेचर -10, म्हणजे आता आपण नोव्हेंबरच्या महिन्याविषयी बोलतो आहे. ते 9 नोव्हेंबरला मला वाटतं तिथे पोहोचले. आणि 16 नोव्हेंबरला त्यांना तिथून परत याची ऑर्डर मिळाली. तिथे चीननी मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले केले आणि चीनचे तिथे खूप नुकसान झालं. आणि चीनचा जो इतिहास आहे त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की बॅटल ऑफ वॉलॉंग ही अशी होती की जिथे भारतीय सैन्याने आमचं खूप नुकसान केलं. कारण चीनचा इथून प्लॅन होता की जर तुम्ही वॉलॉंग जर ही ALG जर जिंकली असती तर तुम्हाला तेजपूर, जे त्या भागातलं सर्वात मोठं गाव आहे, आणि आसामचं खोरं, इथे त्यांना येता आलं असतं. परंतु वॉलॉंगमध्ये ते जवळजवळ 20 दिवसाहून जास्त दिवस अडकले. आणि ही शूर काम या म्हणजे 17 पॅराफिल्ड आणि जे इतर टीम वर्क होतं अर्थात ते त्यांनी केलं होतं. त्याच्यामध्ये लेफ्टनंट विष्णू आठले यांचं मोठं योगदान होतं. तर मी लढाई कशी झाली याच्याविषयी बोलत नाही. ही सगळी जे जवळचे डोंगर होते ते 9,000 फूट, 10,000 फूट, 11,000 फूट एवढे होते. त्यावेळेला बर्फ पडलेला होता. डिफेन्सेस तयार नव्हते. थंडी अतिशय होती. ॲम्ब्युशन ही तुम्हाला फिजिकली मॅनपॅक करावी लागायची. आणि जी नदी आहे ती नदी एका नदीच्या पाण्याचा तिथे वेग खूप मोठा आहे. नदी पार करण्याकरता रोप लावून, म्हणजे आम्ही त्याला फायरफॉक्स नावाचा एक प्रकार आहे, त्यांनी त्या तोफा तिकडे पाठवल्या आहे. कसं कौशल्यपूर्ण असतं हे बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. जर तुम्ही त्या भागात कधी गेला तरच तुम्हाला कळू शकेल की इथून एक तोफ ज्याचं वजन जवळजवळ समजा 1,500-2,000 हजार किलोग्रॅम आहे, त्याला उचलून वरती कसं नेलं असेल, त्याची ॲम्युनिशन वरती कशी नेली असेल, आणि त्या गन्सना कसं कॅलिब्रेट केलं असेल, त्याचं रेंजिंग कसं केलं असेल, हे म्हणजे डिस्क्राईब करणं हे काही सोपं नाहीये. तर या त्या हाईट्स होत्या जिथे ही लढाई झाली होती. आणि ते ऍक्च्युली लढाईचा फोटो तुम्ही बघाल की तिथे बर्फ आणि जे कडे आहेत ते तुम्हाला तिथे दिसत आहेत. ठीक आहे. तर हे ते पुस्तक शिवरामी वंदिले. तर मी आता थोडंसं विष्णू यांच्यावर सांगू इच्छितो. तर विष्णू आठले हे आठले फॅमिलीतले न्यायमूर्ती आठले, त्यांचे वडील वगैरे, तर ही अकोल्याची फॅमिली आहे आणि अतिशय प्रसिद्ध अशी फॅमिली आहे. तर विष्णूविषयी बोलायचं म्हटलं तर त्यांनी आपलं शिक्षण हे अकोल्यामध्ये केलं आणि कॉलेज करता ते पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजला आले होते. आणि त्यानंतर त्यांनी NDAच्या परीक्षेकरता हे केली. त्यांचा जो मोठा भाऊ होता यशवंत आहेत अजून, त्यांनी सुद्धा सैन्याकरता ते तयार झाले, पण मेडिकली त्यांना मेडिकली अनफिट ठरल्यामुळे त्यांना ते सैन्यात येता झालं. पण विष्णू मात्र NDA मध्ये प्रवेश केला. आणि तुम्हाला माहिती पाहिजे की आता जर तुम्ही NDAचं बघितलं तर 8-9 लाख मुलं अपेर होतात आणि त्याच्यातली फक्त 300 जणांना NDA मध्ये प्रवेश मिळतो. म्हणजे किती कॉम्पिटिटिव्ह असेल. आणि अकोला ही काही अशी जागा नाहीये की जिथे सैनिक, म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर म्हणतात तर इथे परंपरा आहे, इथे लोक ट्रेडिशनली सैन्यात जातात. पण ते अकोल्यामध्ये नाही. अकोल्यामध्ये एक विदर्भातला जिल्हा आहे. आणि ही जी फॅमिली होती आठले फॅमिली, ही एक न्यायमूर्ती आणि ज्युडिशियल याच्यामधली फॅमिली होती. त्याच्यामुळे ते बॅकग्राऊंड नव्हतं. पण तरी पण विष्णू तिथे गेला. NDA 3 वर्ष ट्रेनिंग करावं लागतं. नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासल्याला आपल्याला कल्पना असेल. आणि ते ट्रेनिंग किती कठीण असतं हे सांगायला खरोखर आता वेळ नाहीये.
पण तिथे असं म्हटलं जातं की बॉईज आर कन्व्हर्टेड इन टू मेन, म्हणजे मुलांना माणसं म्हणजे हे बनवलं जातं. अतिशय टफ ट्रेनिंग असतं फिजिकली, मेंटली वगैरे. आणि म्हणजे आता तर इतकं होतं की ज्याला एनडीएचं ट्रेनिंग सुरू होतं, प्रत्येक टर्मला 20-25 मुलंही पळून जातात. त्यांना ते ट्रेनिंग म्हणजे 300 मुलांपैकी 25 मुलं पळून जातात की तुम्ही थ्रू अ टफ सिलेक्शन प्रोसिजर तुम्ही तिथे आला आहात, पण ट्रेनिंग सहन होतं मग तुम्ही पळून गेला. ठीक आहे ना. तर आता हा प्रकार चालू आहे सध्या तो. आणि काही म्हणजे तर एनडीए ट्रेनिंग अतिशय टफ असतं. त्यानंतर 3 वर्ष ट्रेनिंग होतं. त्यानंतर तुम्ही IMA डेहराडून तिथे जाता. आणि जर तुम्ही विष्णूनी आर्मी सिलेक्ट केली होती तर इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडूनला त्यांनी 1 वर्ष तिथे ट्रेनिंग केलं होतं. आणि याला आर्मीचं बॅकग्राऊंड तसं काही नव्हतं म्हणजे तसं म्हटलं तर. आणि त्याच्यानंतर त्यांनी आर्टिलरी म्हणजे तोफखाना त्याला त्यांनी जॉईन केलं होतं. तर त्याकरता जे आपलं महाराष्ट्रामध्ये देवळाली किंवा नाशिक आहे, तर तिथे आपलं आर्टिलरी सेंटर आहे. तर तिथे विष्णू यंग ऑफिसर्स कोर्स करण्याकरता गेले होते. आणि तिथे हा एक 6 महिन्याचा कोर्स असतो. आता त्यांना तिथे सिल्वर गन मिळाली होती, म्हणजे बेस्ट बायो, म्हणजे काय म्हणतात की जे सर्वोत्कृष्ट यंग ऑफिसर असतात, म्हणजे जो त्या कोर्समध्ये पहिला येतो त्यांना ते ही गन मिळते, ती त्यांना मिळालेली होती. म्हणजे ते किती कौशल्यपूर्ण सैनिक होते किंवा अधिकारी होते ज्याची आपल्याला कल्पना यावी. आणि त्यानंतर लगेचच त्यांनी पॅरा ट्रेनिंग करता जायचं ठरवलं. पॅरा ट्रेनिंग हे अतिशय टफ असतं आणि फारच कमी म्हणजे जर महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर आपल्याकडे फक्त 2च बटालियन्स आहेत की त्या पॅरा बटालियन्स आहेत. एक तर 2 पॅरा SF जे मराठा बटालियन आहे, आणि दुसरं 21 पॅरा SF पॅरा स्पेशल फोर्सेस. त्या 2च बटालियन्समध्ये मराठी आहेत. तर तिथे विष्णू आणि 17 पॅराफील्ड ही म्हणजे आर्टिलरीची हे आहे. तर ते तिथे गेले होते. आग्र्यातलं हे ट्रेनिंग खूप टफ असतं. तर त्यांनी ते ट्रेनिंग केलं आणि लगेचच त्यांना कुठे जावं लागलं तर गोव्यामध्ये राहिले. आणि गोव्याबद्दल त्या संपल्यानंतर जे ते झालं आणि लगेचच वॉर सुरू झालं होतं. तो फोर्स तो मध्ये सोडण्यात आला आणि त्यांना तिथून म्हणजे ऑर्डर मिळाली की तुम्ही म्हणजे आता सरळ याला जॉईन करा त्यांना 17 पॅराफील्डला अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांची 17 पॅराफील्डची एक बॅटरी, आता इथे पुष्कळ डिटेलमध्ये दिलेलं आहे, पण तुम्हाला मी एवढं सांगू इच्छितो की तिथे युद्धामध्ये ज्या म्हणजे ट्रूपमध्ये विष्णू आठले होते, तर त्या ट्रूपचं खूप नुकसान झालेलं होतं. म्हणजे खूप त्यांचे सैनिक मारले गेले होते त्या युद्धामध्ये. तर त्याच्यामुळे त्यांच्या तोफा नष्ट झाल्या होत्या. त्यांना पुन्हा नवीन तोफा देण्यात आल्या. अजून सैनिक इकडनं तिकडनं गोळा करून आणण्यात आले आणि त्यांना मग जे सियांग तवांग व्हॅली होती तिथून त्यांना हलवून त्यांना आणण्यात आलं लोहितकडे. तर तिथे लोहित खोऱ्याकडे. आणि मग हे लोहित खोऱ्याकडे तिथे जे बोलॉनमध्ये जे तिथे पोहोचले, तर तिथे पोहोचताना सांगण्यात आलं की वरती आहे तुम्ही डिफेन्सेस तयार करा. आणि हा एक असा भाग होता की जिथे चीनी सैन्याच्या विरुद्ध आपण हल्ले म्हणजे काउंटर अटॅक पण केलेले होते. 3 काउंटर अटॅक इथे झाले होते. आणि तिथे विष्णू आठले यांच्या आर्टिलरीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्टिलरी सपोर्ट दिला होता. वेगवेगळ्या प्रकारचं ॲक्युरेट फायरिंग केलं होतं. चीन्यांचं इथे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. इमॅजिन करा की एका छोट्या खोऱ्यामध्ये 20 दिवस चीनी सैन्य तिथे अडकून बसलं होतं. मी त्यांना पुढे येतच नव्हतं. आणि त्यामुळे त्यांचा जो पुढचा प्लॅन होता की आपल्याला तिथून पुढे तेजपूरकडे जायचं आणि तेजपूर जाऊन मग आसाममध्ये प्रवेश करायचा, तर ते पुढे कधीही हे होऊ शकलं नाही. तर अनेक हल्ले झाले, अनेक हल्ले झाले, त्याच्या मी डिटेलमध्ये जात नाही. शेवटी ॲम्युनिशन संपायला लागली, कारण शेवटी सैन्याला लढायला ॲम्युनिशन पाहिजे आहे. तर मग 16 नोव्हेंबरला त्यांना सांगण्यात आलं की आता ॲम्युनिशन नाही तर तुम्ही आता तुम्ही आता माघार घ्या, त्याला विड्रॉल असं म्हटलं जातं. आणि त्याला सांगण्यात आलं की तुम्ही आता एका मागे एक असं या आणि एकाने फायरिंग करायचं, दुसऱ्याने मागे यायचं, तिसऱ्याने फायरिंग करायचं, तर मग मागे यायचं, असं करत राहायचं. आणि तुमच्या ज्या तोफा आहेत त्या तोफाचा परत आणणं शक्य नव्हतं. त्या तोफा डिस्मॅन्टल केल्या, त्याला फोडून टाकलं. जे काय थोडंफार उरलं होतं त्याला आग लावण्यात आली, कारण आपली शस्त्र ही शत्रूच्या हातात पडायला नको. आणि हे सगळं ते डिस्ट्रॉय करून ते मागे मागे येत होते. आणि 16 नोव्हेंबर ही डेट होती जिथे तो इतिहास तिथे संपतो. त्याच्या पुढे काय झालं हे नाहीये. पण ते जे 39 सैनिक त्या ट्रूपमध्ये जे होते ते कोणीच त्याच्यामध्ये परत आले नाहीत.
आणि त्याच्यावर मी जास्त डिटेलमध्ये जात नाही, कारण पुढचा जो हे आहे ते जास्त म्हणजे एक सॅड म्हणजे आपल्याला तरी दुःख वाटतं. तर ही सगळी त्याची स्टोरी थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यावेळेला यशवंतराव चव्हाण नंतर डिफेन्स मिनिस्टर बनले होते. त्यांनी विष्णूच्या वडिलांना म्हणजे सांगितलं होतं की तुमच्या मुलाला मी मागे घेऊन येऊ का, लढाईत कशाला, ते म्हणलं की अजिबात नाही. यशवंतराव चव्हाण त्यावेळेला अतिशय पॉवरफुल असे नेते होते. ठीक आहे. नंतर तुम्हाला माहित असेल की 62 नंतर लगेचच ते म्हणजे संरक्षण मंत्री बनले आणि नंतर 1971 पर्यंत ते त्यांनी तिथे खूप चांगलं काम केलं. आणि सैन्याचं जे मॉडर्नायझेशन झालं त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचं फार मोठं योगदान होतं. ते महाराष्ट्रात सुद्धा काही वेळा कळत नाही, पण ते अतिशय म्हणजे एक वाईज हे होतं. त्याचा फायदा मग 1965च्या युद्धात झाला, त्याचाच फायदा आपल्याला नंतर मग 1971च्या युद्धात झाला. परंतु ही लढाई तिथे संपली. बॅटल ऑफ चुशूल ही झाली होती. याच्यामध्ये आपल्या लडाखमध्ये सुद्धा रेझारला नावाची हे आहे. ठीक आहे. तर तिथे सुद्धा ही लढाई झालेली होती. तिथे मेजर शैतान सिंग यांना परमवीर चक्र या शूरता पुरस्कार त्यांना हे करण्यात आलेलं होतं. आणि त्याचा फक्त एकच सांगता येईल की हे युद्ध स्मारक आहे याचं बॉलॉंगचं. The famous story. We don't need defense policy. Our policy is unusual. We foresee no military threats. As far as I am concerned, you can crack the army. Yeah. Police are good enough to meet our security needs. तंत्रज्ञानाने गडबड केली. इथं नव्हतं हे जे आहे ते हाऊ कॅन मॅन डाय बेटर दॅन फेसिंग द फिअरफुल ऑड्स ऑफ द फ्रॉम द ॲशेस ऑफ हिज फादर अँड द टेम्पल्स ऑफ द गॉड. म्हणजे तिथे जे वॉर मेमोरियल आहे तिथे हे वाक्य कोरलेलं आहे, पण ते चुकीने पंडित नेहरूंना पुन्हा मध्ये घातलं. ते कसं झालं ते इन्व्हेस्टिगेशन ते करावं लागेल, पण ते स्लाईड एक मागे पडली. तर 21 नोव्हेंबरला हा युद्धविराम झाला. आणि या युद्धविरामामध्ये म्हणजे त्यांनी आणि आता सांगण्यात आलं की जॉन दळवी तिथे ब्रिगेड कमांडर होते आणि त्यांचं पुस्तक होतं हिमालयन ब्लंडर. त्यावेळेला 62 नंतर तीन पुस्तकं लिहिण्यात आली. एक हिमालयन ब्लंडर जे जॉन दळवीचं होते का ब्रिगेड कमांडरचं पुस्तक होतं. दुसरं होतं गिल्टी मॅन ऑफ 1962 जे मंकेकर जे इंडियन एक्सप्रेसचे मुख्य होतं त्यांचं पुस्तक होतं. आणि अजून एक पुस्तक होतं. तर त्याच्यामध्ये हे सगळं अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये या युद्धामध्ये काही धडे शिकण्यात आले. तर हे जे धडे आहेत ते अशा प्रकारचे आहेत की ज्यावेळेला विजय मिळतो सगळे म्हणतात माझ्यामुळे मिळाला, पण ज्यावेळेला पराभव होतो तर त्यावेळेला सगळे लोक मागे म्हणतात आणि इतरांना दोष देण्याचा प्रयत्न करतात. तर हा जो एक पराभव होता हा एक ऑर्गनायझेशनल फेल्युअर असं होतं की देश म्हणून आपण पूर्णपणे फेल झालो. मग ते डिफेन्स मिनिस्टर असो की कोणी असो, सगळ्यांनी म्हणजे ब्युरोक्रेसी असो की पॉलिटिकल लिडर्स असो यांनी तिथे काम जे करायला पाहिजे ते केलं नाही आणि त्याच्यामुळे आपला हा पराभव झाला. तर मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. तर नेहरूंचा म्हणजे शांततेवरती फारच जास्त विश्वास होता. आणि जे कृष्ण मेनन जे त्यावेळेचे डिफेन्स मिनिस्टर होते त्यांना वाटायचं की त्यांना सगळं माहिती आहे, तर ते कोणाचंही ऐकायला तयार नसायचे. आणि त्यांनी तिथे सगळे जस्ट मॅन तिथे आणून ठेवलेले होते. आणि म्हणजे इतकं की तिथलं जे इंटेलिजन्स होतं म्हणजे जर आपण गुप्तहेर खातं म्हणतो तर ते अशा प्रकारे सांगायचे की जे त्यांच्या नेतृत्वाला ऐकायची इच्छा आहे त्याच गोष्टी ते त्यांना सांगायचे. आणि आपला तिथे चीनने अक्साई चीनचा रस्ता तयार केला. 60-70 हजार स्क्वेअर किलोमीटरची एरिया त्यांनी कॅप्चर केली. हे सर्वात पहिले आपल्या लोकांना कसं कळालं तर पीकिंग टाइम्स मध्ये म्हणजे चीनचे वर्तमानपत्र त्याच्यात पब्लिश झालं की आम्ही अक्साई चीन घेतला. आणि आपल्या लोकांना कळालं की अरे अक्साई चीन आपल्याकडे नाहीये, काही ताबाकात तैनाती किंवा डिप्लॉयमेंट काही नव्हती आपल्या सैन्याची. ठीक आहे. तर हे आपलं इंटेलिजन्स खातं की त्यांनी आणि हे सगळं लपवून ठेवण्यात आलं होतं की असं काही झालंय म्हणून ते. आणि जी मिलिटरी लिडरशिप होती त्याच्यामध्ये म्हणजे त्याला ह्युमन वेव्ह टॅक्टिक्स म्हणायचं हे म्हणायचं. दुर्दैवाने तिथे जे नेतृत्व जे आलेलं होतं ते सगळे म्हणजे कागदी सेनापती होते. जे चांगले लोक होते ज्यांचं थिमय्या त्यांना काढण्यात आलं होतं. शंकरराव थोरात मध्ये तुम्ही नाव खरं ऐकलं असेल की जे साताऱ्यामध्ये नंतर सेटल झाले होते त्यांना तिथनं बाहेर काढण्यात आलं होतं. नंतर फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ त्यांना तिथनं बाहेर काढण्यात आलं. ही नेतृत्व मी असं कोणाचं ऐकलेलं नेतृत्व नव्हतं, ते फक्त प्रोफेशनल डिसिजन्स हे घ्यायचे. आणि नंतर मग जसं ते युद्ध संपायला आलं तर लगेच त्यावेळेला सॅम माणेकशॉ यांना तिथे पाठवण्यात आलं. मला वाटतं 17-18 नोव्हेंबरच्या आसपास. आणि सॅमने पहिलं काय सांगावं
की आता आम्ही जिथे आहे तिथून आम्ही फाईट करणार, कोणीही परत येणार नाही, तुमच्याबरोबर फाईट करायला आम्ही पुढे येतो. आणि त्यानंतर कुठल्याही सैन्याने कुठे विड्रॉल केलं नाही. तर हे पहिले असते तर खूप हे झालेलं असतं. तर हे सगळं जाऊ दे. न्यूयॉर्क टाइम्स तिच्यावरती एक अग्रलेख लिहिला होता, म्हणजे की 1962 मध्ये भारतीय सैन्याकडे काहीच नव्हतं, फक्त त्यांच्याकडे जे होतं ते शौर्य आणि त्यांचं धैर्य, म्हणजे शौर्य धैर्य या क्वालिटीजवरती हे सैन्य लढलेलं होतं. म्हणून असं म्हटलं जातं की जर तुम्हाला युद्ध नको असेल तर युद्धासाठी तयारी करायला पाहिजे, तरच म्हणजे तुम्ही शस्त्रसज्ज असायला पाहिजे, तरच तुम्ही हे होतं. तर हे आपण आता बऱ्यापैकी ते केलेलं आहे. तर मी पुढच्या एक 15-20 मिनिटांमध्ये, मला वेळेचं एक लक्षात येत नाहीये, तुम्हाला सध्या चीन काय करतो ते सांगतो आणि त्याच्यानंतर मग आपण काही जर इंटरॅक्शन असेल तर ते करू शकतो. 62 युद्ध म्हणजे एक अतिशय वाईट असा अनुभव होता आणि त्याच्यामुळे अजून सुद्धा ते आपल्या भारताच्या मेमरीमध्ये ते गुंतलेलं आहे आणि लोकांना वाटतं की चीन पुन्हा काहीतरी गडबड करेल, पण तसं नाहीये ते. आता आपण नंतर चीनी सैन्याशी आपण पुष्कळ वेळा आपला मुकाबला झाला, तर तुम्हाला मी त्याचं थोडंसं त्याच्याविषयी सांगायचा प्रयत्न करतो. आणि आता जे सध्या चीनी सैन्य हे करतं आहे त्याला आपण आता हायब्रिड वॉर किंवा मल्टी डोमेन वॉर किंवा असं हे म्हटलं जातं. 1962च्या युद्धानंतर पुन्हा भारत आणि चीन सैन्याची जी मुठभेड झाली ती झाली 1967 साली. एक जागा आहे नाथुला म्हणून, की जी आहे सिक्कीम मध्ये, नाथुला किंवा चोला. आमची पलटण चोलाला तिथे थांबायची. तर तिथे त्यावेळेला एक अतिशय आक्रमक सेनानी होते जनरल हेच पाहिजे, बस आलं. थँक्यू. त्यांचा टाळ्या वाजवून स्वागत करावं, कारण काही वेळा तंत्रज्ञान आपलं ऐकत नाही, हुशार लोकांचं ऐकतं ते. ठीक आहे, ओके. तर 67 साली पहिलं हे झालं, चीननी पुन्हा आक्रमण केलं आणि तिथे सदत सिंग म्हणून एक जनरल होते. त्यांनी सांगितलं की तुम्ही चीनला म्हणजे त्यांच्याशी मुठभेड करा. आणि तिथे जवळजवळ 350हून जास्त चीनी सैनिक मारले गेले होते आणि आपले जवळजवळ 70 सैनिक तिथे शहीद झाले होते. आणि 67 नंतर मग चीनने पुन्हा तिथे गडबड केली नाही. मग पुढची गडबड झाली 1988 साली, ती झाली सुंगदुरांग मध्ये. आणि शेवटचं जे मिलिटरी स्टँड ऑफ होता तो आता 2 वर्षापूर्वी झाला. याच्यामध्ये डोकलाम नाही, गलवान खोऱ्यामध्ये. गलवान खोरे हे जे आपलं लडाख आहे, लडाख गलवान चू हा नाला आहे, तिथे पेंगांगचू नावाचं लेक आहे. तर तिथे चीनी सैन्याने म्हणजे आपल्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तिथे 17 बिहार नावाची पलटण होती. त्या सैनिकांना कल्पना असेल की 17 बिहारी पलटण आपल्याबरोबर दार्जिलिंगमध्ये होती. ठीक आहे. आणि त्यांचे जे हे होते CEO ते अतिशय शूर होते. तर त्यांच्यावरती चीनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामध्ये आपण ते म्हणजे ते एक पाषाण युगातलं युद्ध होतं. त्या युद्धामध्ये बंदुका किंवा तोफा वापरण्यात आला नाही. तिथे फक्त कुस्ती, बॉक्सिंग, दगडफेक यांनी ते युद्ध लढलं. म्हणजे सैनिक जे लढले त्यांच्याकडे त्यांचं जे वेपन असतं ते नव्हतं, कारण भारत चीन सीमेवरती वेपन वापरलं जात नाही, म्हणजे शस्त्राचा वापर केला जात नाही. तर दगडाचे धोंड्याचं ते युद्ध होतं. तर त्याच्यामध्ये कर्नल बाबू तिथे CEO होते आणि तिथे आपले 20 सैनिक तिथे गमावले आणि चीनचे तिथे 70हून जास्त सैनिक तिथे मारले गेले. पण आपल्या भारतीय मीडियामध्ये इतके चीनी समर्थक आहे की ते फक्त पुन्हा रिपीट करतात टाइम्स ऑफ इंडिया की आपले 20 सैनिक गेले, आणि त्यांचे 70 गेले, त्याच्याविषयी काय बोलत नाही. तर ते बोलायला, कारण हे ज्याला जे चीनचं जे इन्फॉर्मेशन वॉरफेअर असतं किंवा सायकोलॉजिकल वॉरफेअर असतं त्याचा तो परिणाम आहे. आणि 70 सैनिक चीननी तिथे गमावले. आणि 1979 साली 79 साली चीनचं शेवटचं युद्ध झालं होतं व्हिएटनामशी, ज्यामध्ये व्हिएटनामने चीनी सैन्याचा बऱ्यापैकी पराभव केला होता. तर त्यानंतर चीनी सैन्य त्यांनी पारंपरिक युद्धामध्ये कधीही भाग घेतला नाही आणि त्यांचं पहिल्या वेळा रक्त जे आहे ते तिथे सांडलं आहे. आणि त्याच्यानंतर त्या भागात एक काराकोरम रेंजेस म्हणून आहे, तिथे आपण डिप्लॉयमेंट केली आणि आज तिथे जवळजवळ 50 ते 60 हजार सैन्य आपलं तिथे आहे. लेह लडाखमध्ये आमची पलटण पण तिथे होती. आता तिथे जवळजवळ म्हणजे 20-25 हजार एक्स्ट्रा सैन्य आलेलं आहे. 50-60 हजार सैन्य तिथे आहे. आणि यावेळेला म्हणजे आता मी चीनचं जे चीनचं युद्ध नावाचं जे चीन आता कशा प्रकारे युद्ध लढतो आहे याच्याशी थोडं बोलण्याचा प्रयत्न करीन. तर चीन आता पारंपरिक युद्ध करायला तयार नाही. पारंपरिक युद्ध म्हणजे काय? सैनिकांचं युद्ध, म्हणजे समजा तोफा, बंदुका, रायफल वगैरे ते वापरलं जात नाही.
आता ते इतर पद्धतीने युद्ध करायचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामध्ये त्यांची एक पद्धत आहे सायकोलॉजिकल वॉर, म्हणजे मानसिक पद्धत, इन्फॉर्मेशन वॉर, डिसइन्फॉर्मेशन वॉर, म्हणजे अफवा पसरवणं, चुकीची माहिती पसरवणं, चुकीचे नॅरेटिव्ह देणं, खोट्या बातम्या पसरवणं, हे सगळं ते केलं जातं. आणि हे करायला त्यांचे हस्तक कोण असतात, तर त्यांचे हस्तक जे चीनी समर्थक आहेत जे भारतामधले ते असतात. तर आता तुम्हाला मी थोडक्यात उदाहरण देतो, कारण हे सगळं बोलायला वेळ लागेल. तर म्हणजे बातमी आली की चीननी काय 50,000 सैन्य भारत चीन सीमेवरती तैनात केलं. तर माणसाला काय टाइम्स ऑफ इंडियातली बातमी, आणि 50,000 सैन्य, मग आपलं सैन्य काय माशा मारत सांगलीमध्ये बसलं होतं का? आपलं पण तिथे होतं, पण ते बातमी आली नाही. चीननी तिथे तोफा केल्या, मग आपल्या तोफा काय आपल्या देवळालीमध्ये काय गिरीश त्याला लावून बसल्या होत्या का तिथे? नाही. मग चीननी तिथे रणगाडे आणले, मग आपले रणगाडे काय अबंद करून बसले होते का? नाही. आपले पण म्हणजे जे सैन्य ज्या पद्धतीने चीन आणत होता त्या पद्धतीने आपल्याला जे आपण रिस्पॉन्स द्यायला पाहिजे तर त्याप्रमाणे आपण देत होतो. चीननी हेलिकॉप्टर्स आणले, मग आमचे हेलिकॉप्टर मागे उभे होते का? नाही. पण एकतर्फी अशा बातम्या लोकांना भीती, अरे बापरे चीनचं सैन्य आलं, काय होणार आहे? ठीक आहे. म्हणजे त्यावेळेला मी पुष्कळ वेळा टीव्हीवरती जात होतो, सर काय करायचं म्हणे की एकदा मला आपलं काय ते मला फोन आला सिंधुदुर्गमधनं की सर अशी बातमी आलेली आहे की एक चीनची सबमरीन म्हणजे पाणबुडी इकडे आली, मी काय करू? म्हणजे तो काही करू नका, आरामात झोप, लंबा श्वास घे. आम्हाला ते सैन्य शिकवलेलं होतं. आणि तिथे एक जागृत दैवत आहे, तिथे जाऊन एक नारळ फोडून ये, बाकी काही करू नकोस तू. आणि जास्त गॅरंटी पाहिजे 2 फोड, म्हणजे ते जास्त डबल होईल. म्हणजे अशा प्रकारच्या अतिरंजित बातम्या, म्हणजे असं दाखवलं जात होतं की चीनी हे 7.5 फूट आहे आणि आपण आपला कधीही पराभव. आणि मग सगळ्या वर्तमानपत्रामध्ये, म्हणजे मी आता भारतीय वर्तमानपत्राविषयी बोलतोय, टाइम्स ऑफ इंडिया विषयी बोलतोय, इंडियन एक्सप्रेस विषयी बोलतोय, सकाळ विषयी बोलतोय, लोकसत्तेविषयी बोलतोय की वातावरण निर्मिती काय होती का रे बाप रे, आता यांचं मुश्किल आहे. म्हणजे अशा प्रकारे ही नॅरेटिव्ह बिल्डिंग आणि घाबरवून देशात सुरू होतं की जी कधीही अशा प्रकारचा प्रॉब्लेम कधीही नव्हता. काही पण झालं असतं तर त्याला आपण उत्तर द्यायला हे अतिशय तयार होतो. पण हे डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणजे प्रोपगंडा वॉरफेअर जे होतं हे प्रचंड प्रमाणामध्ये केलं जात होतं. आणि हे जे डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर असतं ज्याचा उद्देश काय असतो, याचा उद्देश असतो की 3 किंवा 4 घटक असतात ज्यांच्यावरती हे वॉरफेअर केलं जातं. एक तर सरकारला घाबरून टाकायचं की तुमचं आता काही मुश्किल आहे, तुम्ही मुकाट्याने जे चीन म्हणते आहे ते ऐका. दुसरं आहे सैन्य, या सैन्य म्हणायचं की आम्ही लढायला तयार नाहीये, ठीक आहे ना, आणि तुम्ही लढाई करू नका. जसं युक्रेन रशियाचं युद्ध सुरू झालं तर जे नेटोचं सैन्य तिथे होतं की आपण करायला काय पाहिजे, तर नेटोचे जनरल म्हणाले आपण काही करू शकत नाही, आपण लढाई लढू शकत नाही, तर तुम्ही लढाई लढण्याचा प्लॅन सुद्धा करू नका. म्हणजे ज्यावेळेला तिथले जनरल सांगतात की तुम्ही लढाई लढण्याकरता सज्ज नाही, तर मग त्या सैन्याचा काय उपयोग आहे म्हणजे ते. पण तो एक वेगळा विषय आहे. तर सैन्य हा दुसरा टार्गेट असतं. आणि तिसरं असतं आम पब्लिक, की लोकांना वाटतं की अतिशय भय निर्मिती होते की त्या या देशाचं कसं होणार. उद्या सकाळी मी तर पेपर वाचला तर वाटलं की उद्या सकाळी देशाचे तुकडे झाले असेल, सांगली अलग झालं असेल, कोल्हापूर वेगळं झालं असेल वगैरे वगैरे. ठीक आहे, तसं काही होणार नाहीये, पण ती भीती निर्मिती होते. तर हे तर चीनी सायकोलॉजिकल वॉर किंवा मानसिक युद्ध जे आहे त्याचा भारतावरती काय परिणाम झाला होता, सरकारवरती फारसा परिणाम होत नाही. सरकार अतिशय स्ट्रॉंग आहे. तो भारतीय सैन्याचा जो बद्दल प्रश्न त्याच्यावरती काय फारसा परिणाम होत नाही, कारण सैन्याला काय चाललंय याची माहिती असते. परंतु जे आम पब्लिक असतं तर त्याच्यावरती म्हणजे फार मोठा परिणाम होतो. म्हणजे मला त्या काळामध्ये इतके कॉल यायचे की सर मी XYZ बोलतोय, मी काय म्हणतात त्याला सॅटेलाइट फोटोग्राफवरती तज्ज्ञ आहे आणि मला एका सॅटेलाइट फोटोग्राफमध्ये दिसतंय की चीनी सैन्य हे लेहच्या जवळ आलंय. म्हणजे तुझा फोटोग्राफ बंद कर आणि मुकाट्याने झोपायला जातो. म्हणजे कोणी सगळे इंटरनेटचे तज्ज्ञांनी असं बेजार करून सोडलेलं आहे. सोशल मीडियाचे तज्ज्ञ म्हणजे की कोणीतरी कुठला तरी फोटोग्राफ बघायचा. मी एक अमेरिकन पेपरमध्ये वाचलंय की चीन इथे पोहोचलाय, हे आपलं काय तो इलॉन मस्क म्हणतोय की चीन इकडे आहे. म्हटलं तर हे सगळे जे इतके भयाचं वातावरण निर्मिती हे आपले लोक करत होते आपलं ज्ञान दाखवण्याकरता की माझ्याकडे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजरी आहे. ठीक आहे, आणि हे काहीही नव्हतं. हे सगळं म्हणजे हा सगळा दुष्प्रचार युद्धाचा हा एक मोठा भाग होता. आणि तेच युद्ध आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर हे एक युद्धाचा हा एक भाग झाला. चीन जे युद्ध लढतं आहे त्याला मल्टी डोमेन वॉर किंवा ग्रे झोन वॉरफेअर
असं म्हटलं जातं. तर त्याच्यातले तुम्हाला मी जे सैनिकी जो भाग आहे त्याच्याविषयी थोडं बोलण्याचा प्रयत्न करतो. या भागामध्ये सैन्य आहे, म्हणजे आता 3,500 किलोमीटर चीनी सीमा आहे. जवळजवळ आपलं 2-3 लाख सैन्य या सीमेवरती आहे. परंतु या सीमेवरती असलेलं आपलं सैन्य आपली वेपन्स वापरू शकत नाही. म्हणजे चीननी 2001 ते 2004 या काळामध्ये 4 पीस आणि ट्रँक्विलिटी ॲग्रीमेंट केल्या भारतीय गव्हर्नमेंटच्या बरोबर. आणि त्याच्यात असं ठरलं की या सीमेवरती सैन्याचा वापर केला सैन्याच्या वेपन्सचा वापर केला जाणार नाही. आणि मग तिथे सैन्य बसवलं कशा करताय? तर तुम्ही तिथे 4 लाख सैन्य ठेवलं, त्यांना त्यांच्या बंदुकाचा वापरता आला नाही, तर त्यांना तुम्ही निष्क्रिय केलं ना. आणि याला म्हटलं जातं पीस ॲग्रीमेंट. आणि कोणी सही केलं तर त्यावेळेला जे म्हणजे गव्हर्नमेंट होतं 2001 ते 3 या 4 ॲग्रीमेंटचं टोटल आहे ते, तर ते सगळं झालेलं होतं ते. तर त्यांनी आपल्याला असं निष्क्रिय बनवून ठेवलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडे एक चीनविषयी एवढं भयाचं वातावरण होतं की अरे या भागामध्ये चीनचे जे रस्ते वगैरे आहेत हे भारत चीन सीमेवरती त्यांच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. आणि आपले रस्ते कुठे 90 किलोमीटर मागे, कुठे 100 किलोमीटर मागे असं होतं. म्हणजे आता अरुणाचल प्रदेशमध्ये 5 व्हॅलीज, आपण लोहित व्हॅली तुम्हाला मी म्हटलं होतं, तिथे 50 किलोमीटर मागे रस्ते होते. सियांग व्हॅलीमध्ये 100 किलोमीटर मागे रस्ते होते. रस्ते बांधायला सरकार तयार नव्हतं, पण त्यांना भीती वाटायची. त्याच्यामुळे चीनला राग येत. आपण ज्या वेळेला कारगिल युद्धानंतर 14 कोर नावाची एक कोर तयार केली की जी फक्त लडाखचं रक्षण करेल, ठीक आहे, तर चीनने म्हणाले की तुम्ही का करताय ही त्या, तुम्ही करायला नको. आणि चीन म्हणजे आपलं हे घाबरलेले होते की अरे की आपण ही करायची केली. मग आपण एक 21 कोर म्हणजे एक त्याला म्हणतात की आक्रमक कोर तयार केली. सगळे सैनिक तेच, पण त्यांना आक्रमक कोरचं नाव देण्यात आलं. तर चीन म्हणते तुम्ही हे का करता? म्हणजे चीन आपल्याला डिक्टेट करत होतं की तुम्ही तिथे किती सैन्य ठेवायचं, तुम्ही तिथे रस्ते बांधायचे की नाही. आणि त्यांनी सगळे स्वतः बांधलेलं होतं, त्यांचं 100% झालं होतं, पण ते तुम्हाला ते काही बांधू देत नव्हते. पण याच्यामध्ये फरक पडला 2014 पासून. मोदी सरकारने त्याच्यावरती खूप काम केलेलं आहे. आणि 2020 नंतर ज्याला गलवानचे झालं त्यानंतर तिथे आता एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये रस्ते बांधणी करण्यात आली आहे. तर त्याचं तुम्हाला उदाहरण देणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण अनेकांना माझ्याकडे तसं पॉवर पॉईंटमध्ये जवळजवळ 100 स्लाईड्स आहेत, परंतु वेळाप्रमाणे मी आता म्हणजे शॉर्टकट मारायचा प्रयत्न करतोय. तर आता तुम्हाला पहिले लडाखचा जो भाग आहे, तर कारगिल आणि तिथे लेह 2 जिल्हे आहेत तिथे. तर तिथे जायला फक्त एकच रस्ता होता, तो वाया श्रीनगर सोनेबर कसा जायचा, झोजिला खिंडीतनं तो वरती जायचा. आणि हा रस्ता 6 महिने बंद पडायचा, कारण बर्फ पडायचा. याच्यातले काही लोकांना कल्पना असेल की रावसाहेब नकलेवाला विचारा, त्यांचा तिथे ॲक्सिडेंट पण झाला होता. ते कड्यावरनं खाली पडले होते, आता जे कोल्हापूरचे आहेत ते, ठीक आहे ना. तर तिथे म्हणजे 6 महिने रस्ता बंद असायचा. आता तिथे झोजिला टनेल बनते आहे गडकरींच्या खाली, आणि ते बहुतेक डिसेंबर जानेवारीमध्ये ही सुरू होईल. तर 12 महिने हा रस्ता तिथे उघडा असेल. त्याची ती केवढी क्रांती तुम्हाला कल्पना यावी. याच्याशिवाय आपण दुसरा रस्ता आता सिमलाच्या म्हणजे खरदुंगला किंवा हिमाचल प्रदेशच्या बाजूने बांधलेला आहे. ते 2 रस्ते तयार झालेले आहेत. तुम्ही पठाणकोट पासून तर लेह पर्यंत तुम्ही 8 तासात पोहोचू शकता. आणि याचा ही काय क्रांती आहे की त्या लोकांना कळेल की ज्यांनी 70, 80, 90, 2000 मध्ये तुम्ही या भागामध्ये काम केलं होतं. आणि याच्यामुळे सैन्याची जी युद्ध क्षमता आहे ही प्रचंड प्रमाणात वाढते. आणि तिथे टनेलिंग म्हणजे बोगदे प्रमाण खूप आहे, रेल्वेचं प्रमाण खूप वाढवलेलं आहे. तर हा सगळा म्हणजे याचं कौतुक नितीन गडकरी जे महाराष्ट्र सुपुत्र त्यांचं बॉर्डर रोड यांनी खूप तिथे भागात आता काम केलेलं आहे. आणि तिथे आता एवढे रस्ते झालेले आहेत की तुम्हाला म्हणजे गेलं तुम्हाला कळणारच नाही. तिथे पहिले एकच रस्ता असायचा आणि पेट्रोलिंग 8-8, 9-9 दिवस तुम्हाला चालत जावं लागायचं. आता सगळीकडे जवळजवळ रस्ते पोहोचलेले आहेत आणि मल्टिपल ॲक्सेस या तिथे सुरू झालेल्या आहेत. तर त्याच्यामुळे चीनच्या बरोबर आपली लढण्याची जी क्षमता आहे ही खूप वाढलेली आहे. आणि दुसरं ट्रेडिशनली आपण आपलं सैन्य हे पाकिस्तानच्या विरोधात ठेवलेलं होतं. आता पुष्कळचं सैन्य पाकिस्तानच्या तिथून काढून आपण आता भारतीय म्हणजे चीन सीमेवरती आणलेलं आहे. म्हणजे आता माजिद बटालियन आता कानपूरमध्ये आहे, परंतु त्यांचं जे काम आहे लढण्याचं ते लडाखमध्ये आहे. म्हणजे ते तर त्यांना म्हणजे 2 तिथे आक्रमक कोर तयार करण्यात आलेला आहे. आणि ते सैन्य तिथे रिडिप्लॉयमेंट ही अशी मोठ्या प्रमाणात ही करण्यात आली. त्यामुळे आता आपली युद्ध सज्जता, युद्धाची तयारी, शस्त्राचं आधुनिकीकरण हे आता बऱ्यापैकी पुढे जात आहे. अर्थात म्हणजे ते ऑलवेज अ व्हास्ट स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. बजेट अजून वाढायला पाहिजे ती गोष्ट वेगळी, परंतु आपण
जी तयारी आपली आहे रोड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चरची तर ती मोठ्या प्रमाणात वाढते आहे. तर त्याच्यामुळे पारंपरिक युद्ध जर झालं तर त्याची आपल्याला काळजी नको, म्हणजे सैन्य विरुद्ध सैन्य. पण आपल्याला धोका कसला आहे तो इतर प्रकारच्या युद्धाचा, त्याच्यामधला मी एकाचं आता सध्या सांगितलं, इन्फॉर्मेशन वॉर. दुसरं युद्ध जे चीन तुमच्या विरोधात लढतं आहे ते म्हणजे इकॉनॉमिक वॉर, म्हणजे आर्थिक युद्ध किंवा आर्थिक घुसखोरी किंवा व्यापार युद्ध. तिथे आपल्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे की आज चीनचा व्यापार आपल्याबरोबर जो आहे ते तुम्हाला ज्या गोष्टी पाठवतात आणि आपण त्यांना जे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट आपण त्यांना जे पाठवतो त्याच्यामध्ये 1:5 एवढा फरक आहे. म्हणजे 5 पटीने ते जास्त सामान भारताला विकतायत आणि आपल्याकडनं ते काहीही घ्यायला तयार नाही. तर त्याच्यामध्ये तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून एक मोठी महत्वाची भूमिका बजावू शकता की कुठल्याही चीनी वस्तूंवरती 100% बॉयकॉट करा. तर तुम्ही कशावरती बॉयकॉट करू शकता? लॅपटॉप आहेत, मोबाईल आहेत, हे कुठलंही चीनी सामान हे घ्यायचं नाही. कारण चीननी आपल्या कॉर्पोरेट वर्ल्डला मोठ्या प्रमाणामध्ये फितूर केलंय. म्हणजे मी अतिशय काळजीपूर्वक शब्द वापरतोय. इथे मध्ये काही कॉर्पोरेट लोक बसले पण असतील, त्यांना माझ्याशी बोलण्याचा राग येईल की तुम्ही काय म्हणता आहात. ठीक आहे ना, म्हणजे आपण आपले आर्थिक लोक सांगण्याचा प्रयत्न करतात की आपण चीनशी व्यापार ठेवायलाच पाहिजे. आणि एक तुम्हाला इकॉनॉमिक टाइम्स नावाचं तुम्ही पेपर वाचला असेल की जे म्हणजे इकॉनॉमिक्सवरती एक्सपर्ट समजले जातात, त्यांचे जे एडिटर आहे त्याचं नाव आहे स्वामीनाथन अय्यर. ठीक आहे ना, हे इकॉनॉमिक एक्सपर्ट समजले जातात, शब्द वापरतो समजले जातात. त्यांचे ॲडवाईस सगळे उलटे आहेत. मी अगदी अतिशय काळजीपूर्वक सांगतो आहे. ते म्हणतात की तुम्ही चीनशी व्यापार करा, हे करा, ते करा. म्हणजे ते थोडक्यात जी भाषा वापरत आहेत ते चीनची भाषा वापरतात. चीनला तुमची फक्त बाजारपेठ पाहिजे. चीनला तुम्हाला तुमच्याकडनं ते काहीही घ्यायला तयार नाही. आणि चीन सामदंड भेद या सगळ्याचा वापर करतो. आणि तुम्हाला मी त्याची एक उदाहरण देतो की चीनची जी करन्सी आहे त्याचं नाव आहे युआन आणि आपले करन्सी रुपया आहे. तर जर तुम्हाला 1 युआनचं बाजारात खरेदी करायचं असेल तर तुम्ही 8-9 रुपये दिले तर तुम्हाला 1 युआन हा मिळतो व्हाईट मार्केटमध्ये. पण ब्लॅक मार्केटमध्ये या युआनची किंमत 15 किंवा 16 रुपये आहे. म्हणजे ब्लॅक मार्केटमधला युआन हा व्हाईट मार्केटपेक्षा डबल किमतीचा आहे. तर प्रश्न कोणाही म्हणजे माणसाला प्रश्न पडायला पाहिजे, व्हाईट मार्केटमध्ये एवढं स्वस्त अर्ध्या किमतीचा युआन मिळतो आहे तर ब्लॅक मार्केटमध्ये युआन का विकत घ्यावा? कारण लोक विकत घेत आहेत म्हणून ना. मग ते काय विकत घेत आहेत? तर त्याचं कारण असं आहे की चीन एक प्रकार करतं त्याला अंडर इन्व्हॉइसिंग म्हटलं जातं. म्हणजे काय केलं जातं की तुम्ही 10 कोटी रुपयाचा माल विकत घेतला समजा चीनकडनं, तर दाखवायचं काय, फक्त 1 कोटीचा माल विकत घेतला. कंटेनरमध्ये माल येतो, ते काही चेक करता येत नाही, पण कंटेनरला तुम्हाला लगेच JNPT पोर्ट पूर्ण क्लिअर करावं लागतं. आणि तुम्ही मग 1 कोटी युआन जे माल आहे त्याची किंमत तुम्ही कशाने देत आहात? व्हाईट मार्केटमधून. आणि बाकीची जी किंमत आहे तुम्ही ती ब्लॅक मार्केटमधून देता. तर चीन अशा प्रकारच्या लबाड्या अंडर इन्व्हॉइसिंग ज्याला म्हटलं जातं हे खूप मोठ्या प्रमाणात करतो. आणि करणारे कोण? सगळे आपले भारतीयच. आणि चीननी म्हणजे आता तुम्हाला काल परवाचं इकॉनॉमिक टाइम्समध्ये तुम्हाला एक जर तुम्ही कोणी वाचत असाल तर तुम्ही जर पेपर वाचत नसाल तर तुम्ही अतिशय सुखी आहात. पेपर कुठलाही वाचू नका, तुम्ही अतिशय सुखात राहाल. आणि कुठलेही TV चॅनल बघू नका. तुमचं BP अगदी क्लिअर होईल. डॉक्टरकडे जायची गरजच नाही. डॉक्टर नाटे करायचा पेशंटच मिळणार नाही. ते TV चॅनल कुठलेही बघू नका. ठीक आहे ना, फक्त ते TV चॅनलवरती सिरियल बघा फक्त बरं का. होणार असू या घरची किंवा तुझं माझं पटलं नाही वगैरे, ते चांगलं असतं. म्हणजे ते असं माझं तरी म्हणणं आहे. ते पण बातम्या कधी ऐकू नये, कारण बातम्या बघितल्या तुम्हाला वाटतं की उद्या सकाळी भारताचे तुकडे होणार आहेत, काहीतरी भयंकर घडणार आहे आणि सांगलीमध्ये सगळं आरामात सगळं चालू आहे. म्हणजे ते ठीक आहे. तर हे जे आर्थिक युद्धामध्ये चीन आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणात मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मोदी सरकारने प्रयत्न करून सुद्धा आपल्याला हे जे इम्पोर्ट एक्सपोर्ट हे आहे ते त्यामध्ये यश मिळालेलं नाही येते. आणि आता इकॉनॉमिक टाइम्सची परवाची न्यूज होती की हेडिंग काय, आता जो उन्हाळा येईल त्या उन्हाळ्यामध्ये तुमचे एअर कंडिशनर्स आणि आता शॉर्टेज होणार आहे. तर मध्यमवर्गीय घाबरून गेले असतील की अरे मला एसीच मिळणार नाही, नवीन एसी पाहिजे असेल तर माझा जर एसी खराब झाला तर रिपेअरला म्हणजे सामान मिळणार नाही. का बरं? मी घाबरत की अरे बापरे एसी नाही उन्हाळ्यामध्ये तुम्ही जगणार कसा? म्हणजे आमची पिढी बिना एसीचं आयुष्यभर राहिली आहे, तो प्रश्न वेगळा. पण आता एसी लागतो लोकांना, म्हणजे ठीक आहे ना. तर कारण काय तर म्हणे चीन जे त्याचे एसीचे जे स्पेअर पार्ट्स आहेत ते सगळे चीनकडनं येत आहे आणि भारत सरकारच्या पार्टला येऊ देत नाही.
म्हणजे ते काय कोणाची भाषा बोलतायत ते चीनचे काय मुकाट्याने तुम्ही चीन जे स्पेअर पार्ट्स आहेत ते येऊ द्या, तर ते स्पेअर पार्ट्स आले नाही तर जे आमचं एसीचं रिपेअर आहे ते होणार नाही, मोबाईलचं शॉर्टेज होणार आहे, होऊ दे. तरी आपण फार जास्त बडबड करतो, म्हणजे इतकी बडबड करतो की ते असं येऊन जातं काही काही वेळा, म्हणजे ते ठीक आहे ना. म्हणजे काही मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा एसी किंवा कार्स किंवा टू व्हीलर हे काही म्हणजे अन्नधान्य नाही आहे की ते जर नाही मिळालं तुम्ही उपाशी मारणार. यांनी काय आता भारतात उपाशी कोणी बरं, बहुतेकांचा प्रॉब्लेम ओव्हरवेट आहे, म्हणजे वजन वाढलेलं असतं, खास तर मिडल क्लासचं, ठीक आहे ना. तर तो वेगळा प्रश्न आहे. तर म्हणजे हे काही इसेन्शियल्स नाही आहेत, हे सगळे म्हणजे मिडल क्लासला लागणाऱ्या गोष्टी आहेत, ठीक आहे. तर ही भीती दाखवली जाते की तुम्हाला चीनशिवाय राहायला म्हणजे काही तुम्हाला गत्यंतर आहे, तुम्ही चीनशी व्यापारात ठेवायलाच पाहिजे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक वापरले जातात. आर्थिक घुसखोरी, आर्थिक लबाड्या या चीनच्या खूप चालतात. जर तुम्ही पेपर वाचला असेल तर चीन दाखवतं की आम्ही समजा 10 लाख मोबाईल मॅन्युफॅक्चर केले, ठीक आहे. तर तुम्ही कर कितीवरती भरला? 10 लाखावरती. आणि ॲक्च्युली बनवलं किती जातात? 15 लाख, 20 लाख. म्हणजे काय होतं की तुम्ही बाकीच्यावरती GST आणि जे टॅक्सेस असतात ते भरत नाही. तर हे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग ते अशा प्रकारे लबाड्या करतात. आणि चीन दुसरं काय करतं की ते इतके लबाड आहेत की चीनची लबाडी करण्याकरता म्हणजे एक वेगळाच हे करावं लागेल की त्यांना माहिती आहे की भारतीयांना परदेशात जायची फार इच्छा आहे. नेपाळला जातो आणि मोठा आपलं टुरिझम नेपाळमध्ये भरपूर आहे आणि तिथनं काहीतरी घेऊन येतात. का घेऊन येतात? ते चिनी माल. अरे नेपाळला गेलं तर काही नेपाळी माल घ्या की कुकरी वगैरे घेऊन पाहिजे, घ्यायचं आठवण म्हणून पाहिजे असेल तर ते श्रीलंकेत जायचं आणि काय विकत घेऊन यायचं? चिनी माल. म्हणजे आता चीन भारतीयांना आता नेपाळ इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये चिनी माल विकत आणते आणि ते घेणारे कोण? तर 70-80% भारतीय पर्यटक जे जातात नेपाळमध्ये. भारतीय पर्यटक जे जातात म्हणजे समजा भूतानमध्ये इथे मध्ये जाऊन तिथून चिनी माल विकत घेऊन येतात. श्रीलंकेमध्ये पण तेच काम करतात, बांगलादेशमध्ये पण जाऊन तेच काम करतात. स्मगलिंगमध्ये तेच केलं जातं. म्हणजे तुम्ही जर नॉर्थ ईस्टची बॉर्डर बघितली तर तिथे प्रचंड प्रमाणामध्ये स्मगलिंग हे केलं जातं, स्मगलिंग. कारण स्मगलिंग इज अ वे ऑफ लाईफ. तर आर्थिक घुसखोरी, आर्थिक युद्ध हा एक वेगळा भाग झाला. त्याच्याशिवाय जे पुढचं युद्ध आहे त्याला म्हणायचं टेक्नॉलॉजिकल युद्ध. म्हणजे त्याच्यामध्ये चीन काय करतं की जे जे तंत्रज्ञान आपण चीनकडनं विकत घेतलं आहे सगळ्यामध्ये चीनने आपल्याला मूर्ख बनवलं आहे. आपल्याला आठवत असेल की 26 अकराचा हल्ला झाला आणि मग पोलिसांनी एक फतवा पास केला की आता सगळीकडे CCTV कॅमेरे लागले पाहिजे. आठवतं का? आता सगळीकडे CCTV कॅमेरे लागले. CCTV कॅमेरे लागल्यामुळे फायदा कोणाचा झाला? CCTVचे जे मॅन्युफॅक्चरर्स त्यांना फायदा झाला आणि जे त्याचं मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टरचा फायदा झाला. चोर कोणी पाचशे पकडले नाही गेले, ही गोष्ट वेगळी, पण ते जाऊ दे. परंतु हे 95% ही TV हे चिनी बनावटीची आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे हे घातलेले आहेत की आणि आता सगळ्या सरकारी कर्मचारी ऑफिसमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये CCTV लागलेत. कारण काय की तिथे काही कुठल्या प्रकारचा अन्याय किंवा भ्रष्टाचार व्हायला तर ही सगळी माहिती ही चीनमध्ये जाते. CCTV काय म्हणजे सगळे तुमचा लॅपटॉप काय, तुमचा मोबाईल काय, हे सगळं म्हणजे तुमचा मोबाईल जो आहे तो तुमची कुंडली आहे. तुम्ही कोणाशी बोलतात, तुमच्याशी कोण बोलतंय, तुम्ही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन काय केलं आहे, तर तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ॲक्टिवेट करता येतो, तुमचा डेटा ॲक्टिवेट करता येतो, तुमचा डेटा सगळा काढून घेता येतो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये सायबर युद्धामध्ये त्याचा नाव आहे डेटा वॉरफेअर. तुमची सगळी माहिती ही चोरली जाते आहे. ती माहिती का चोरली जाते आहे? कारण जर तुमच्याकडे ती माहिती असेल तर तुम्हाला प्रेडिक्टिव्ह अनालिसिस करता येते की तुम्ही पुढे कसे वागाल, ठीक आहे ना. की जर तुम्ही इतके दिवस हे काम केलं तर तुम्ही उद्या कसे वागाल आणि त्याप्रमाणे तुम्हाला प्रत्युत्तर दिलं जातं. तर आपले सगळे म्हणजे राजकीय पक्ष असो की कॉर्पोरेट वर्ल्ड असो की हे असो तर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये डेटा थेफ्ट जी आहे ती होते आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पाणी युद्ध किंवा वॉटर वॉर. ब्रह्मपुत्र नदीत तुम्हाला मी दाखवलेलं होतं. तर ब्रह्मपुत्रा नदीमध्ये ते पाणी जे आहे ते चीन आता डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतो. स्लाईडमध्ये आहे ते. ते चीनच्या दुष्काळी भागामध्ये तसं झालं तर ईशान्य भारतामध्ये आपल्याला पाण्याचं मोठा एक प्रॉब्लेम होणार आहे. तर ते कसं त्याला तोंड द्यायचं? तर जसं चीन आपलं पाणी पळवतो आहे तसं जे साऊथ ईस्ट एशियाचे जे देश आहेत, खास तर मलेशिया वगैरे, तर त्यांना पण तिथूनच पाणी येतं. कारण की तिबेटचं पठार आहे ते म्हणजे त्याला थर्ड पोल असं म्हटलं जातं. तिथून प्रचंड प्रमाणामध्ये ज्या नद्या आहेत म्हणजे गंगा आहे, यमुना आहे, ब्रह्मपुत्र आहे, मेकॉंग नदी बुडून जी आहे ती जाते साऊथ ईस्ट एशियामध्ये. तर ते पाणी सगळं तिकडनं हे केलं जातं. आता हा नकाशा बघा. चीन आपले जे शेजारी
राष्ट्र आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घुसखोरी करतं. बांगलादेशमध्ये सरकार म्हणजे जसा पत्त्याचा बंगला कोसळतो तसं ते कोसळलं. म्हणजे 5 दिवसापूर्वी कोणाला विचारलं असतं की काय चाललंय बांगलादेशमध्ये, तर कोणीही प्रेडिक्ट केलं नसतं की सरकार हे 5 दिवसात नसेल. आणि 5 दिवसामध्ये हसीना तुम्ही पळून आलं. तर त्याच्यामध्ये चीनचा पण मोठा हात होता, काही प्रमाणामध्ये अमेरिकेचा होता. मग तेच रिजिम चेंज झाला श्रीलंकेमध्ये. तिथलं जे सरकार आहे ते सुद्धा चीनी प्रेमी आहे. तर तोच परिणाम झाला मुइझू म्हणजे जे कशामध्ये आहे, मालदीवमध्ये आहे. तर ते इतके चीनी प्रेमी त्याच्याविषयी काय बोलायचं. म्हणजे जे भारताचे शेजारी राष्ट्र आहे त्यामध्ये चीनी घुसखोरी प्रचंड आणि पाकिस्तानशी तर बोलायलाच नको म्हणजे, ठीक आहे ना. तर हे प्रकार म्हणजे शेजारी राष्ट्रात घुसून हा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये चालतो. याच्याशिवाय चीनी अजून एक गोष्ट जी करतात ती म्हणजे ज्याला म्हणायचं की म्हणजे त्यांनी भारतावरती सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही एखाद्या बातमी एखाद्यामध्ये ऐकली असेल की एक चीनी बोट श्रीलंकेमध्ये आली होती, ती सर्व्हिलन्सवाली बोट होती. एक चीनी बोट बांगलादेशमध्ये आली होती, एक चीनी पाणबुडी इकडे आली होती. तर ही सगळ्या या वेगवेगळ्या माहिती काढण्याचा हा उद्योगधंदा आहे आणि त्यामध्ये चीनी एक्सपर्ट्स आहेत. आणि चीनचं जे गुप्तहेर खातं आहे त्याच्याविषयी 1 मिनिटं बोलणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याकडे गुप्तहेर खातं असतं की जे गुप्तहेर माहिती काढायचं काम करतं, पण चीनचं म्हणणं आहे की प्रत्येक चीनी नागरिक त्याचा प्रोफेशन कुठलाही असो तो पहिले गुप्तहेर आहे आणि त्याच्याकडे जी माहिती आहे ती सरकारला द्यायलाच पाहिजे. जेवढे चीनी लोक आज इथे आहेत, भारतामध्ये आहेत, हे सगळे चीन करता वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे माहिती ही गोळा करत असतात. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मी पुष्कळ दिवस तिथे शिकायला होतो. तर एक असंच मी लेक्चर देत होतो. तर तिथे एका मला सांगितलं, सर तुम्ही चीनला खूप शिवाय देतात, पण ही मुलगी जी बसली ती चीनी मुलगी आहे. ठीक आहे, तुम्ही त्याला वाटलं की त्याला माझी काळजी वाटायला लागली. ठीक आहे ना, की अरे काय काहीतरी म्हणतात तर तिला राग येईल वगैरे वगैरे. तर नंतर मी तिला विचारलं, म्हटलं की डिड यू अंडरस्टँड व्हॉट एव्हर सिंग. नो आय कॅन्ट अंडरस्टँड इंग्लिश, आय कॅन अंडरस्टँड ओनली चायनीज. आणि 5 मिनिटांनंतर ती फ्लुएंटली बोलत होती म्हणजे इंग्लिशमध्ये. तर त्यांचं काम आहे की फक्त युनिव्हर्सिटीमध्ये काय लक्षात ठेवायचं. तर मला सांगण्यात आलं होतं की ते तिथे जे आपले प्रबंध असतात म्हणजे जे थिसिस असतो ते चोरण्याचं काम तिचं असतं. तर मला वाटलं की त्यांनी भरपूर चोरी केली. म्हणून तिला मी पॉईंट ब्लँक विचारलं की हिच्यातली जे थिसिस आहे जिथे 2 कबड भरलेली होती, ज्यांनी PhD रिसर्च केला होता, किती चोरली आहे. सर इट इज नॉट वर्थ रिडिंग, इट्स ऑल कॉपी अँड पेस्ट. मला अतिशय अपमान वाटलं की अरे काहीतरी म्हणजे काहीतरी चोरी तर करायला पाहिजे. तुम्ही ते चोरी करायला आली आणि जर तू पुणे युनिव्हर्सिटीत चोरी करत नसेल तर आमचा हा केवढा बौद्धिक अपमान आहे. म्हणजे आम्ही जे लिहिलेलं आहे ते काही वाचण्याच्या लायकीचं नाही असं तिचं म्हणणं होतं. माझं नाही बरं का, असं तिचं म्हणणं होतं. म्हणजे बौद्धिक क्षमता आपली जेवढी असायला पाहिजे का जेवढी आपण म्हणतो तेवढी नाही. ओरिजिनल रिसर्च जो आपल्याकडे आहे तो कमी आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. अशी ती चीनी मुलगीच म्हणते. चीननी एक त्यांच्या संस्था होत्या की ज्या पहिले मोठ्या प्रमाणात काम करायचं. त्याचं नाव होतं ते प्रोनाउन्सिएशन नीट करतो की माहिती नाही, कॉन्फ्युशियस इन्स्टिट्यूट. म्हणजे चीनी त्यांचा एक तत्वज्ञानी होता, जसं आपलं चाणक्य आहे किंवा असे लोक आहेत ते. तर त्यांनी तशी ती केंद्र असायची आणि त्या केंद्र युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं काम काय होतं तर भारतीय लोकांना सबव्हर्ट करायचं. काही अकॅडमिशियन्स, काही मीडियावाले, काही आपला हिंदू नावाचा पेपर आहे तो हिंदू सोडून बाकी सगळं काम करतो. म्हणजे त्याचे जे अग्रलेख असतात ते सगळे चीनच्या बाजूने असतात. फ्रंटलाईन आहे ते चीनच्या बाजूने लिहितं. डेली हंट आहे ते चीनच्या बाजूने काहीतरी लिहित असतात. ठीक आहे ना. आणि म्हणजे एक तुम्हाला चीनचं अजून 2-3 उदाहरणं देतो, कारण मला तुम्ही सांगा थांबा तर मी त्याचा वेळ होईल. तर 2 उदाहरणं देतो. 5 मिनिटं थांबू मी. ज्यांना वाटते मी थांबावं त्यांनी हात वर करावा. ओके. ज्यांना वाटते की मी थांबू नये हात वर करावा. ओके. ज्यांना काहीच वाटत नाही त्यांनी हात वर करावा. कारण काही जण तळ्यात किंवा मळ्यात विचार करतायत की काय म्हणावं, थांबावं म्हटलं तर अपमान होईल आणि थांबवू नका म्हटलं तर माझून 10 मिनिटं ऐकावं लागेल. म्हणजे अतिशय ओके. सुधाताई काही बोलायचं होतं का? ओके. मी अजून 2-3 एक्झाम्पल देतो इंडिया स्पेसिफिक. म्हणजे आपल्याला आठवत असेल की 2 वर्षापूर्वी 2 किंवा 2.5 वर्षापूर्वी मुंबईमध्ये म्हणजे इलेक्ट्रिसिटी ग्रीडवरती एक सायबर अटॅक झाला होता आणि मुंबईची वीज ही 12 तास बंद पडली होती. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि जर आर्थिक राजधानी तुम्ही बंद पाडली तर काय होतं, इंटरनेट बंद होतं, रेल्वेचं नेटवर्क बंद होतं, रिझर्व्ह बँकेचं म्हणजे सगळं गोंधळ होतो.
आपण आता इतकं त्या इंटरनेटशी कनेक्टेड आहे की ते झालं तर बंद होतं. तर हा सायबर अटॅक चीननी केला होता आणि ते बंद पडलं होतं. आणि तुम्हाला आठवत असेल की जे एनर्जी मिनिस्टर होते त्यांनी म्हटलं पण होतं की चीनचा सायबर अटॅक आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपलं विधान बदललं की नाही मला माहिती नाही, हा बहुतेक काहीतरी गडबड झाली. गडबड नव्हती, ते तो प्रॉपर अटॅक हा झालेला होता. आणि त्यांनी चीनने दम दिला होता की आम्ही तुमचं पूर्ण इलेक्ट्रिसिटी थांबवू शकतो. तुम्हाला आठवत असेल की एक 5-6 वर्षापूर्वी 2 फ्लॅश फ्लड्स आले होते. एक हिमाचल प्रदेशमध्ये आणि एक उत्तराखंडमध्ये. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. तर त्याचं जे क्लाउड सीडिंग असतं, त्याला एन्व्हायरमेंटल वॉरफेअर असतं, असे प्रयोग चीन करत असतो. सीमेवरती त्यांनी त्या घरामध्ये ते सिल्वर लाईनिंग केलं, ते प्रचंड पूर आणला. हे सगळे ते प्रयोग करून बघतात की आपलं तंत्रज्ञान प्रूव्ह करू शकतं की नाही आणि आपलं केवढं नुकसान झाल्याची आपल्याला ती कल्पना असावी. नंतर आपल्याला एक अजून एक कल्पना असेल की आपल्या एक आपली बोट म्हणजे रिपेअर करण्याकरता म्हणजे मेंटेनन्स करता माझगाव डॉकमध्ये आली होती. ड्राय डॉकिंग त्याला केलं म्हटलं जातं. आणि ती बोट पडली आणि 8,000 कोटी रुपयाची बोट बर्बाद झाली. आता जी जॅकवरती बोट पडते आणि 8,000 कोटी रुपये बर्बाद होतात, हे काय होतं तर हा एक घातपात होता. म्हणजे हा ॲक्सिडेंट नव्हता, हे तुम्हाला क्लिअर पाहिजे. ठीक आहे ना. तर अशा प्रकारचे घातपात हे चीन म्हणजे प्रयोग करत असतं. एक ते जे ग्रे झोन वॉरफेअर वापरतात की जे आपल्या विरुद्ध ते जास्त वापरत नाही, ते जास्त तैवानच्या विरुद्ध वापरतात की तिथे जे सैनिक आपल्या सैनिकांना पेट्रोलिंगच्या वेळेला भेटतात तर दादागिरी करायचा ते प्रयत्न करायचे. म्हणून जे आपले सैनिक तिथे जातात पेट्रोलिंगला, त्या पेट्रोलिंगमध्ये आता पद्धत आहे की पैठणची जी बॉक्सिंग टीम असते, रेसलिंग टीम असते, त्याला पुढे ठेवतात. म्हणजे ते त्याच्यामध्ये जर काही लढाई करायची म्हटलं तर ते धक्काबुक्की हे करणं तर ते चांगलं जमतं. ते आजकाल सगळ्या सैनिकांना हुकूम आहे की तुम्ही पहिले तुमची बॉडी बिल्डिंग जरा ठीक करा, बंदुकीचं ट्रेनिंग नंतर करा. त्याची काही काळजी नाही आहे की ते वापरायचा काही तुम्हाला चान्स काही मिळणं शक्य नाही जर तुम्ही तिथे असेल तर. पण तुम्ही ज्याला अनआर्म कॉम्बॅट म्हणायचा तर ते तुम्हाला ते करता आलं पाहिजे. तर तो एक प्रकार मोठ्या प्रमाणात ते तिथे करायचा प्रयत्न करतायत. तर चीन आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने घाबरण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचा एक हुकमी एक्का आहे, तो आहे पाकिस्तान. ठीक आहे. पाकिस्तान काय करतोय सांगण्याकरता काही गरज नाहीये, दहशतवाद वगैरे. पण आता दहशतवादाचं स्वरूप जे आहे ते बदली होत आहे. आणि आता जे दहशतवाद जो आहे तो इथे जो सध्या जो चालू त्याचं नाव आहे नार्को टेररिझम किंवा अफगाणच्या चरस्ता दहशतवाद. आपल्याला कल्पना असावी की पंजाबमध्ये मागच्या वर्षी 230हून जास्त ड्रोन्स ही पंजाबमध्ये आली. एका ड्रोनमध्ये 15 ते 16 किलो नार्कोटिक्स म्हणजे अफगाणचा चरस येत होता. त्याचं गणित चांगलं असेल त्यांनी गुणाकार करावा, एवढ्या मोठ्या प्रमाणात नार्कोटिक्स आलंय. आणि 288 ही फिगर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने दिलेली आहे. त्याच्या कितीतरी जास्त पटीने हे आलेलं आहे. काल परवाचीच बातमी आहे की अरबी समुद्र कुठे आहे? मुंबईच्या समोर. तर तिथे जवळजवळ 3,000 कोटी रुपयाचे ड्रग्स हे पकडण्यात आले. आणि आपण जर आकडेवारी बघितली तर जवळजवळ 30-40 हजार कोटी रुपयाचे ड्रग्स हे अरबी समुद्रामध्ये पकडण्यात आले. 26/11 सारखा हल्ला होणार नाही, 93 सालचे बॉम्ब ब्लास्ट हे होणार नाही. आता जे दहशतवाद जो सुरू आहे तो अफगाणच्या चरस्ता दहशतवाद, कारण त्याच्यामध्ये स्थानिक मदत ही खूप जास्त मिळते, कारण ते अतिशय लुक्रेटिव्ह बिझनेस आहे. खोट्या नोटा पाठवणं हे सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर हे अशा प्रकारचे मल्टी डोमेन वॉर जे चीन करतं आहे, तर पारंपरिक युद्धाची आपल्याला चिंता नसावी, त्याची काळजी घेण्याकरता भारतीय सैन्य तयार आहे. परंतु जे अपारंपरिक युद्ध आहे त्याला मल्टी डोमेन वॉर म्हटलं जातं, किंवा ज्याला ग्रे झोन वॉरफेअर म्हटलं जातं, किंवा ज्याला अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर म्हटलं जातं, ते युद्ध मात्र त्याच्याकरता आपण तयारी असायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये शेवटचे 2 मिनिटं सामान्य माणसाचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे. की तुम्ही डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअरचे बळी पडू नका. तुम्ही चीनला 7.5 फूट उंच समजू नका. तुमच्या मोबाईलमध्ये काही चुकीची बातमी आली की चुकून ती ब्रेकिंग न्यूज म्हणून कुठे फॉरवर्ड करू नका. तुम्ही फक्त देशप्रेमी आर्टिकल, देशप्रेमी हेच फक्त पुढे करा. जे आरोप प्रत्यारोप असतात त्याला अजिबात पुढे फॉरवर्ड करू नका. म्हणजे बी अ रिस्पॉन्सिबल व्हॉट्सॲप युजर. ठीक आहे ना. उगीच अजून अज्ञानात भर पाडू नका. हे तुमचं एक अतिशय महत्त्वाचं काम आहे. दुसरं, तुम्ही आर्थिक युद्धामध्ये खूप मोठं काम करू शकता. जी गोष्ट तुम्हाला खरेदी करायची आहे ती फक्त डिजिटल पेमेंटनी करा. म्हणजे कशाने करायची? जीपे किंवा याने. का बरं करायची? कारण जर तुम्ही कॅश पेमेंट केली तर तो पैसा काळा होतो, तो हे केला जात नाही.
तुझी डिजिटल पेमेंट होते ती मात्र 99% डिजिटल पेमेंट ट्रॅक केली जाते. तर म्हणजे आपण काळा पैसा हे करण्यामध्ये आपल्याला म्हणजे मोठं यश मिळू शकतं. ठीक आहे. त्याच्याशिवाय जे आपलं काय म्हणतात त्याला, बी इंडियन बाय इंडियन, म्हणजे स्वदेशी याच्याविषयी बोलायला पाहिजे. तर कसं ते घ्यायचं तर हे आपल्याला माहिती आहे. त्याच्याशिवाय प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ बनायचा प्रयत्न करा. म्हणजे काय, जर विद्यार्थी असाल तर सर्वश्रेष्ठ विद्यार्थी अर्जुनाला समजलं जातं की त्याला ऐतिहासिक सर्वश्रेष्ठ अर्जुन अवॉर्ड्स असतात. तर तुम्ही अर्जुनाच्या पुढे जायचा प्रत्येकाला. तर तुम्ही शिक्षक असाल तर सर्वश्रेष्ठ शिक्षक द्रोणाचार्य यांना समजलं जातं. ठीक आहे. त्यांनी जे म्हणजे महायुद्ध तयार केले त्याचे तुम्हाला माहिती. तर तुम्ही द्रोणाचार्यांच्या पुढे जा. तर तुम्ही सायंटिस्ट असाल तर डॉक्टर अब्दुल कलामच्या पुढे जा. फार्मर्स असाल तर जॅपनीज फार्मर्सच्या पुढे जा. जर तुम्ही म्हणजे सीईओज असाल तर तुम्ही सुंदर पिचाई आणि हे गुगल आणि हे सगळे लोक त्यांच्या पुढे जा. म्हणजे भारतीय अमेरिकेत जाऊन खूप काम करतात. आणि आता तुम्हाला कल्पना पाहिजे की आता अमेरिकेची इलेक्शन संपलेली आहे आणि त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं कमला हॅरिस जिंकली तरी भारतीय व्हाईट हाऊसमध्ये येईल, कमला हॅरिस हारली तरी पण एक भारतीय स्थिती आहे. म्हणजे जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्यांची पत्नी जी आहे उषा ती एक भारतीय आहे आणि एक भारतीय तुलसी गबार्ड जी आहे ती आता नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर बनते आहे अमेरिकेची. त्याच्याशिवाय विवेक रामस्वामी वगैरे याच्याविषयी आपल्याला कल्पना आहे. म्हणजे भारतीय बाहेर जाऊन कसे काम करू शकतात याचं ते उदाहरण आहे. आणि इमॅजिन करा की ज्या ब्रिटिशांनी राज्य केलं आपल्यावरती 200 वर्ष काय जे काय असेल ते त्यांच्यावरती राज्य केलं कोणी, तर आपले ऋषी सुनाकनी. ते ऋषी सुनाक भारतीय आहेत, तुम्हाला कल्पना आहे. तर ते काय प्राईम मिनिस्टर बनले, त्याच्यात काहीतरी असेलच ना. ते ब्रिटिश लोक वेडे नाही आहेत की त्यांना प्राईम मिनिस्टर बनवलं. तर भारतीय इतर ठिकाणी जाऊन खूप चांगल्या पद्धती काम करतात कारण तिथे मेरिटोक्रसी आहे. एक गोष्ट जे देशाचे शत्रू करतात तर दहशतवादामध्ये आता बॉम्ब ब्लास्ट वगैरे किंवा हे असं होणार नाही. आता जो दहशतवाद आहे, पहिले आम्ही बहन द्यायचो आणि हे माझे शेवटचे 2 वाक्य आहेत आताही. तर पहिलं वाक्य असायचं की ब्लिडिंग इंडिया बाय 1000 कट्स ही ISI किंवा पाकिस्तान किंवा चीनची स्ट्रॅटेजी होती की म्हणजे भारतात लहान लहान बॉम्ब ब्लास्ट करायचे. आता हे ब्लिडिंग इंडिया बाय 1000 एज्युटेशन्स, ब्लिडिंग इंडिया बाय 1000 ॲक्टिव्हिस्ट, ब्लिडिंग इंडिया बाय 10,000 NGOs. एक उदाहरण देतो तर तुम्ही दहशतवादामध्ये भारताचं आर्थिक नुकसान जर बघितलं किती झालंय, एक 3-4 हजाराच्या आसपास आहे. काही 2 वर्षापूर्वी का 3 वर्षापूर्वी एक फार्मर्स एज्युटेशन सुरू होतं दिल्लीवरती. त्यांनी 2 रस्ते अडवलेले होते आणि रस्ते जे असतात ते शहराच्या रक्तवाहिन्या असतात. शहराला जे लागतं ते रस्त्याने येतं. ते अन्नधान्य असो की भाजीपाला असो की दूध असो. तुम्ही एक गुगल सर्चमध्ये घाला इकॉनॉमिक लॉसेस ड्यू टू फार्मर्स एज्युटेशन इन दिल्ली. इकॉनॉमिक टाइम्स म्हणतं याच्यामुळे रोज तुमचं नुकसान 4 ते 5 हजार कोटी रुपयाचं होत होतं. 4 ते 5 हजार कोटी रोज. म्हणजे जे नुकसान दहशतवादाने गेल्या 50 वर्षात केलेलं आहे तर ते त्या फार्मर्सने किती वेळात केलेलं आहे, एका दिवसात केलं. तर मला एक हाफिज सईद म्हणून दहशतवादी आहे, जो लष्करी तळाचा मुख्य आहे, तर तो कधी भेटला मला तर त्याला मी मिठी मारणार आहे. मला 2-3 लोकांना मिठ्या मारायच्या आहेत. किती चांगले लोक होते, त्यांनी किती कमी नुकसान केलं. जे भारतीय आज इथे आहेत भारताच्या आत, आता एक 2 शब्द वापरले डीप स्टेट आणि वोकिझम वगैरे. तर हे याच्यात थोडक्यात त्याचा अर्थ असा होतो की जास्त काही डिटेलमध्ये जायची नाही की आतले शत्रू हे महाभयंकर असतात. ते चाणक्यांनी हे हजारो वर्षापूर्वी म्हटलं होतं. आणि आपण आपल्या 2 व्यक्ती माहिती असतील. जयचंदनी काय केलं होतं तर आपल्या लोकांनी आपल्याच लोकांना घात केला होता. किंवा दुसरा जे आहे सुराजी पिसाळ, त्यांनी काय केलं होतं तर संभाजीराजांना औरंगजेबच्या तावडीत सोडलं होतं. तर हे जे अशा प्रकारचे जयचंद आहेत, अशा प्रकारचे सुराजी पिसाळ आहेत, अशा प्रकारचे डीप स्टेट आहे, हे आता अशा प्रकारचं युद्ध आज हे भारतामध्ये सुरू आहे. तर तुम्ही एक सजग नागरिक राहायला पाहिजे आणि म्हणजे आणि स्वतःला एक प्रश्न विचारायला पाहिजे की मी देशाकरता काय करू शकतो. एक सामान्य माणूस रोजच्या जीवनामध्ये देशाकरता अनेक गोष्टी करू शकतो आणि त्या तुम्ही करायला पाहिजे. देशाकरता पाणी वाचवा, देशाकरता वीज वाचवा, देशाकरता पेट्रोल वाचवा, देशाचं एन्व्हायरमेंट ठीक ठेवा. पुण्यात जर तुम्ही असाल तर ट्रॅफिकचे रूल पाळा. म्हणजे पुण्यामध्ये आमचं म्हणणं आहे की ट्रॅफिकचे रूल तोडणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. जर पुण्याच्या लोकांनी जर 6 ते 8 च्या वेळी जर ट्रॅफिक पाळायला रूल पाळले तर आम्ही 1000 कोटी रुपयाचं पेट्रोल रोज वाचवू शकतो. 6 ते 8 च्या मध्ये पुण्यामध्ये 150 ठिकाणी चक्रव्यूह तयार होतात की त्याच्यातनं कोणी सुटू शकत नाही. आणि तिथे झू ते पेट्रोल चालू असतं. तर जर तुम्ही तिथे जर
तेवढं जर कंट्रोल केलं तर 1,000 कोटी रुपयाचं पेट्रोल तुम्ही वाचू शकता तुम्ही. तर ट्रॅफिक रूल पाळा, ऑनेस्ट नागरिक बना. करायला काय पाहिजे सगळ्या नागरिकांना माहिती आहे की स्त्रियांचं रक्षण करा, सिनियर सिटीजनची काळजी घ्या, ब्लॅक मार्केटिंग करू नका, स्वच्छता अभियान राखा. म्हणजे हे काही सांगायची गरज नाहीये. मतदान करा हे 100 वेळा सांगितलं, पण आम्ही मतदान करायला तयार नाही. म्हणजे कालच मतदान झालं, आता इतके सगळ्यांनी आव्हानं केली आणि आता आकडेवारी मी आजच पेपरमध्ये वाचली की 57% आहे आणि म्हणजे 60% फक्त वाढली. लोकांना वाटतं की ज्या दिवशी मतदान असतं त्या दिवशी मी लोणावळा, खंडाळा, काय सिंहगड, कोकण तिथे जायला पाहिजे. आणि बांगलादेशी हे 300% मतदान करतात. ते कसं करतात तर ते आता इथे ते तशी मी बोलत नाही. तर मला वाटतं मी आता आपल्याला पुष्कळ गोष्टी सांगायचा प्रयत्न केला. याच्यामध्ये सामान्य माणसाचं योगदान खूप आहे. वेळेच्या अभावाने मला तर मी इथे थांबतो. आणि जर तुमची काही इच्छा असेल तर काही कोणाला काही विचारायचं असेल, काही सांगायचं असेल तर आपण त्याकरता एक 5-10 मिनिटं घेऊ शकतो. थांबतो इथे मी. जय हिंद. हे खूप प्रसिद्ध आहे. जर समाज जागृत झाला नाही, तुमचा चेतना जागृत झाला नाही तर देश पुढे कसा जाईल. जर तुम्हाला महान देश बनायचं असेल, जर तुम्हाला सुपर पॉवर बनायचं असेल तर त्याच्यामध्ये सामान्य माणसाचं योगदान हे फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही काय करत नाही, तुम्ही हे काय ते नका, मी काय करू शकतो याच्यावरती फोकस करा. आणि आपण खूप गोष्टी रोजच्या जीवनामध्ये करू शकतो. एवढंच मला हे सांगायचं. एक शेवटची स्लाईड इथे दाखवतो, इथेच आहे ती. चीन काय करेल याच्यावर सगळं जाऊ द्या. आणि चीनशी कसं लढायचं ते सगळं हे आहे. आणि माझं एक पुस्तक होतं त्याच्यावरती मी लिहिलं होतं आणि त्याच्यानंतर पुढचं पुस्तक हे सगळं हे आपल्या सगळ्यांचं शेवटचं ब्रीदवाक्य असायला पाहिजे. म्हणजे मी काय करू शकतो देशाकरता हा प्रश्न विचारा. मला रिझर्वेशन पाहिजे, मला फुकट तेल पाहिजे, मला फुकट फर्टिलायझर पाहिजे, मला फुकट पाणी पाहिजे, मला फुकट अजून काय असतं मला माहिती नाही. तर तसं नको. म्हणजे अनेक गोष्टी आपल्याला करता येऊ शकतो. ओके, थांबूया इथे. एक मिनिट असं करा, मी डायरेक्टली घेऊ का बोल. 5-10 मिनिटं तुम्ही सांगा. वेळ झाली की तुम्ही हात वर करा. हा, ओके. हा, प्रश्न अगदी शॉर्ट ठेवा. हा, सध्या भारत आणि चीन सरकारमध्ये काही तोडकाम आणि या सगळ्या सिच्युएशन टॉक्स चालू आहे. त्याच्यानंतर सैन्य माघारी वगैरे आताच भारत आणि चीन मध्ये करार झाला. पहिले मोदी भेटले, चीन, त्यानंतर चीफ मिनिस्टर भेटले आणि जे सैन्य कधी 4 ठिकाणी जी घुसखोरी केली होती 2020 साली, तिथे 4 ठिकाणी, 2 ठिकाणी तर परत गेलेले नव्हते. तिथून ते परत गेलेलं आहे. ही नक्कीच प्रगती आहे, कारण अशा प्रकारे चीनी सैन्य जिथे पुढे आलं होतं तिथे त्याच्या आधी कधी गेलेलं नव्हतं. तर ती एक नक्कीच चांगली बातमी आहे. परंतु चीनशी संबंध सुधारतील हा एक बुद्धिबळाचा खेळ आहे. एक पाऊल मागे 2 पाऊल पुढे हा त्याचं धोरण असतं आणि ते अनेक वेळा उलटी सुलटी कामं करत राहतात. तर म्हणजे आपण लक्षात असं असायला पाहिजे की चीन जे प्रॉमिसेस देतो तर ती पुढे करतील की नाही. आपलं सर्वात मोठं आपल्याला प्रॉमिस त्यांच्याकडनं हे पाहिजे की जो बॉर्डर डिस्प्यूट आहे की जे ते एक स्टिक म्हणून वापरतात तर ते रिझॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि त्याकरता ते तयार देत. तो एक भाग झाला. आणि दुसरं जे आर्थिक वॉर आहे, आपण गेले 5 वर्ष मोदी सरकार प्रयत्न करत आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट हे करण्याचा, हे होऊच देत नाहीये. आणि त्याला थांबवत आहेत कोणत्या आपले कॉर्पोरेट वर्ल्ड. आता म्हणजे आता हे जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नावाचा प्रकार आला तर आपल्या 3 मिनिस्ट्रीजनी म्हटलं की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट चीनमधनं यायला पाहिजे आणि 2 म्हटलं नाही यायला पाहिजे. डिफेन्स मिनिस्टर म्हणाले की नको यायला पाहिजे, क्रिटिकल सेक्टरमध्ये फॉरेन मिनिस्टर यायला नको, पण कॉमर्स मिनिस्टर म्हणते यायला पाहिजे. म्हणजे आपल्या लोकांमध्ये हे झालेलं आहे. आणि मी पुन्हा एक नाव देतो, स्वामीनाथन अय्यर. हे एक एक्सपर्ट मानले जातात इकॉनॉमिक्स वरती आणि त्यांचे जे व्ह्यूज आहेत हे चीनी भाषा आहे आणि त्याच्यामधनं आपण कसं त्या बाहेर पडायचं. पण एक आता लक्षात झालं पाहिजे की जसा आपल्याला हा प्रॉब्लेम आहे, हाच प्रॉब्लेम सगळ्या जगाला येतात. म्हणजे आता तुम्ही आता डोनाल्ड ट्रम्प नावाचे थोडेसे वेगळे माणूस तिथे आलेले आहेत, पण अशा वेगळ्या माणसांची जगाला गरज आहे. आता ते टॅरिफ वॉर सुरू करतील चीनच्या विरोधात. ते म्हणतात की चीनच्या विरुद्ध मी 60% टॅरिफ लावणार. त्याची वाट पाहतोय मी. कारण जे आपल्याकडे झालेलं आहे, चीन फक्त सगळ्या जगाला मार्केट समजतं, ते जगाकडनं काही घ्यायला तयार नाही, ते अमेरिका ते थांबवणार आहे.
पण आपले लोक मूर्ख असे आहेत की सांगायचं कधी नाही, अरे तुमचे पण थांबवणार आहेत. अरे तुमच्यावरती ते फक्त 10% टॅक्स लावणार आहेत, पण चीनवरती 60% लावणार आहे. तर असंच कुठल्याही गोष्ट कम्प्लीट ब्लॅक आणि कम्प्लीट व्हाईट नसते. आपल्याला जास्त फायदा काय होतो ते बघायला पाहिजे, तर फायदा आपल्याला जास्त होईल. ठीक आहे. असं हे अर्थतज्ञ असतात त्याच्याविषयी मला डाऊट आहे. कारण काय तुम्हाला मी गंमत सांगतो की अर्थतज्ञामध्ये काय असतं, प्रॉडक्टिव्हिटी असे काही शब्द वापरले जातात. चीन जी आर्थिक पॉलिसी वापरतो आहे, इट इज अगेन्स्ट ऑल नोन आर्थिक प्रिन्सिपल्स. आता चीन इतक्या स्वस्तामध्ये माल तयार कसं करत आहे, कारण ते सबसिडी देत आहे. प्रश्न असा असतो की ही तुम्ही सबसिडी किती दिवस देऊ शकता. लॉ ऑफ इकॉनॉमिक्स म्हणतात की ऍट वन पॉइंट ऑफ टाइम तुम्ही इकॉनॉमिकली प्रॉफिटेबल व्हायलाच पाहिजे, तर ते 50 वर्ष ते नाही होते ते. तर ही कुठली इकॉनॉमिक थिअरी आहे अजून मला ती कळालेली आहे. मी अनेकांना याचा प्रयत्न केलेला आहे. इट इज कम्प्लिटली अगेन्स्ट नॉन इकॉनॉमिक पॉलिसीज. जे वेस्टर्न प्रिन्सिपल्स आहेत ते सगळं अंटसत्य करतायत. अर्थात त्याच्यामुळे त्यांच्या माणसांना खूप त्रास होतोय. त्यांची माणसं 24 तास काम करत असतात, ठीक आहे ना, आणि ते फक्त काम काम आणि कामच करतात, आणि त्याचा फायदा आपल्याला होतो. पण इतके वर्ष तुम्ही म्हणजे अंडर इन्व्हेस्टिंग करू शकत नाही, असं बहुतेकांचं म्हणणे, पण अजून ते खरं झालेलं नाहीये. दौलत बेग ओल्डी हे लडाखमध्ये एक तिथे एअरपोर्ट आहे, म्हणजे तिथे एक एअरपोर्ट म्हणा, ऍडव्हान्स लँडिंग ग्राउंड म्हणा, एअरस्ट्रीप तयार केलेली आहे. तर ती सीमेपासून खूप जवळ आहे. तर टॅक्टिकली स्पीकिंग कुठलंही जे म्हणजे एअरस्ट्रीप असते ही इट शुड बी आउटसाइड द आर्टिलरी रेंज. म्हणजे ती सीमेपासून जवळजवळ 15, 20, 25 किलोमीटर मागे पाहिजे. म्हणजे आम्हाला जे तत्व शिकवलं जातं, म्हणजे तुमचं जे हेलिपॅड असतं ते आउटसाइड मॉटर रेंज पाहिजे, जवळजवळ 4-5 किलोमीटर मागे पाहिजे. जे तुमचं ALG असतं ते 10 किलोमीटर मागे पाहिजे, म्हणजे छोटं एअरपोर्ट बनायचं. आणि जे मोठं एअरपोर्ट असतं ते 20, 25, 30 किलोमीटर मागे पाहिजे. हे जनरल प्रिन्सिपल आहे. तर हे दिस इज अगेन्स्ट द जनरल प्रिन्सिपल. परंतु त्याचा पीस टाइम मध्ये उपयोग होऊ शकतो. याच्याकरता आपण ड्युरिंग वॉर टाइम ते वापरलं जाऊ शकत नाही. स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स मध्ये शब्दही असे फेकले जातात, ते कुठले पण गोष्ट की स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट. तर कोणी उतरत नाही, कोणी जात नाही, एखाद्या कधी वापरलं जातं. तर म्हणजे ड्युरिंग पीस टाइम येस, ड्युरिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टाइम येस, पण बाकी आणि ते सुद्धा म्हणजे बर्फाच्या वेळेला वापरलं जाऊ शकत नाही. नंतर वादळ झालं की ते वापरता येईल. त्याला भरपूर रिस्ट्रिक्शन्स आहेत. इट इज नॉट अन ऑल वेदर एअरपोर्ट. लेह एअरपोर्ट बंद पडतो की जो तिथे नाईट लँडिंग फॅसिलिटीज अवेलेबल आहे, ठीक आहे ना. दिल्ली तर सगळे असून सुद्धा बंद पडतं. तर त्याच्यामुळे त्याचा काही काळाकरता उपयोग आहे, म्हणजे पण तो ड्युरिंग पीस टाइम, नॉट ड्युरिंग वॉर टाइम. ठीक आहे. ओके. असं ते मी रिपीट केलं ना, ते सगळे पॉलिटिकल लिडरशिप आहे, मिलिटरी लिडरशिप त्यावेळेची जी होती, म्हणजे इट वॉज अ टीम एफर्ट विच लेड टू डिझास्टर. म्हणजे पॉलिसी म्हणजे ते गव्हर्नमेंटचं फेल्युअर होतं. ते सांगितलं ना मी, ते सांगायचा प्रयत्न केला की पॉलिटिकल लिडरशिप जी हायेस्ट लेवल असतं त्याच्यामुळे त्यांनी डिसिजन घेतलं. तर थिम्माया असते तरी झालं नसतं. जर सहा मानेक्षाचं तरी झालं नसतं ते, कारण ते सगळे चांगले लोक होते, त्यांना माहिती होतं काय करायचं ते. ठीक आहे. त्यांनी नंतर दाखवलं पण, म्हणजे ते चांगले लोक होते. पण त्यावेळेला जे तिथे युद्ध होत होतं, जनरल कॉल होते, जनरल थापरे हा जो एक सध्या एक पत्रकार आहे, करण थापरे, त्याचे ते वडील होते तिथे. ठीक आहे. तर ते त्यांची इट वॉज अ कलेक्टिव्ह फेल्युअर ऑफ पीपल हु वर देअर ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. ठीक आहे. ओके. बस. लेफ्टनंट विष्णू यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल आपण इतकं रोमांचित करणारं आणि जागवलेलं चेतवणारे शब्द कानावर पडल्यानंतर सगळ्यात सुद्धा एक गोष्टी निर्माण होती. देशाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो आणि या देशाचा आपण देणं लागतो असं वीर सावरकरांनी सांगितलं.
स्वातंत्र्यवीरांचे शब्द प्रत्यक्षात उतरवून संपूर्ण आयुष्य देशाला अर्पण केलेले आजचे आपले प्रमुख वक्ते ब्रिगेडियर श्री हेमंतजी महाजन हे रोटरी क्लब ऑफ सांगलीच्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आले. माहितीपूर्ण आणि आयामून असं मार्गदर्शन केलं, आपले अनुभव शेअर केले, याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार. तर 1961 मध्ये आमच्यापैकी बऱ्याच जणांचा जन्म सुद्धा झालेला नव्हता. चीन कडून आपण हरलो एवढंच आमच्या पिढीला माहिती. आपल्या मार्गदर्शनामुळे आमचे कर्मचारी डोळे उघडले. आता इतरित या पराजयाचा संदर्भ येईल तिथे आम्ही आत्मविश्वासाने हा सगळा इतिहास मांडू. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत नक्की पोहोचवू आणि तेच नॅरेटिव्हवर आढळून विश्वास ठेवणार. मार्गदर्शन केल्याबद्दल आपले मान वैयक्तिक आभार. आपण दिलेल्या सूचनांचं सुद्धा आम्ही जरूर पालन करू. या रोमांचक कार्यक्रमाचं सुंदर आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे आभार. दृकश्राव्य चित्रफितीची व्यवस्था पाहिलेल्या रोटरियन यशांची गोकाणी आणि इतर रोटरियन मित्रांचे आभार. पुरस्कार चहापानाबद्दल रोटरी क्लब ऑफ सांगली ते संबंधित रोटरियन त्यांचे आभार. या कार्यक्रमासाठी त्यांचं मुलाचं सहकार्य लाभलं ते आपल्या क्लबचे माजी अध्यक्ष रोटरियन श्रीनिवास नाटेकर आणि त्यांच्यापासून एन शो माधवी श्रीनिवास नाटेकर यांचे विशेष आभार. उपस्थित माजी सैनिकांचे आभार. छायाचित्रकारांचे आभार. उपस्थितांचे आभार आणि कायम स्मरणात राहील अशा या सुंदर कार्यक्रमात आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली याबद्दल माननीय अध्यक्ष आणि सचिवांचे माझे वैयक्तिक आभार. जय हिंद. धन्यवाद. झाला ना माझं सत्कार दुसऱ्या वेळा होतोय का बरं मला. थँक्यू सर. थँक्यू.